काल आपण कोणता मुद्दा शेवटचा घेतला होता, कोणी सांगेल? आठवत आहे? मॅडम, काल आपण खरे गुरु लोकांना सत्याचा सत्यधर्म दाखवतात, समाज मनाची मुक्ती, आत्मज्ञान प्राप्ती यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्या वागणे आणि बोलण्यामध्ये एक सारखेपणा असतो, असं शेवटी राईट. आपण घेतलं होतं. राईट. आणि आपण शेवटी असं म्हटलं होतं की शेवटी प्रेम आणि सेवा हे दोन गुण आहेत जे मानवतेचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहेत. आणि हो. प्रेम हाच आत्मा आहे. आणि त्या ठिकाणी मग प्रेम हे स्वतंत्र एवढंच परिपूर्ण आहे, स्वयंसिद्ध आहे, की तिथे पिळवणूक, आभार, द्वेष याचा काही शिरकाव होत नाही. पण दुर्दैवाने आपलं आतापर्यंत हजारो वर्षांपासून आपण ग्रंथ, प्रार्थना, सण समारंभ, दीक्षा, बाप्तिस्मा ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व देत गेलो. आणि त्याच्यामुळे हजारो वर्ष हा प्रचार चालू असल्यामुळे लोक फक्त धर्माच्या नावाखाली एकमेकांचे गळे कापतायत. आणि ह्याच्याचमुळे लोकांच्या वेगळ्या संपत्तीच्या आणि धर्माच्या नावाखाली सगळीकडे देशांमध्ये युद्ध सुरू आहेत. तर संपत्ती, धर्म, राजकारण आणि सत्ता हे सगळे खेळ आहेत. आणि मग ह्याच्यामध्ये हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बुद्ध, जैन, पारशी असे सगळे भेदभाव केले जातात. आणि मग असं करून त्यांचा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये संहार करण्यामध्ये त्यांची स्पर्धा सुरू आहे. तर एकूणच धर्माच्या नावाने व्यापार हे सगळं सुरू आहे. आणि ह्याच्यामध्ये राजकारण पण आणलं गेलेलं आहे. तर स्वामी असं म्हणतात की ज्याने आत्मसाक्षात्कार करून घेतला आहे, सुखाच्या आणि शांततेच्या बागेत ज्याने आपल्या आत्म्यासकट प्रवेश केलेला आहे, देवाचे राज्य ज्याने आपलेसे केले आहे, परमात्म्याची ज्याने खरीच अनुभूती घेतली आहे, तोच मनुष्य खऱ्या धर्माचा प्रसार आणि प्रचार आणि उपदेश करण्यासाठी योग्य आहे. पुस्तकं, धर्माचे पवित्र लिखित किंवा मौखिक परंपरागत जे संदेश आहेत याचा कुणाला काहीही परिणाम किंवा उपयोग होणार नाही. ते फक्त मार्गदर्शक आहेत, ते फक्त एक संदेश देऊ शकतात. पण तो संदेश किंवा तो इशारा समजून जर आपण योग्य माणूस असेल आणि योग्य साधना करत असेल, तरच तो पुढे याच्यात जाऊ शकतो, या साधना मार्गात. अदरवाईज जर कोणी, म्हणजे बरेचसे लोक असं जे साधन, अशी जी इशारा आहे किंवा हा जो सिंबॉलिक जे काही सांगितलं जातं, ते लोक त्याचा वापर हा विकृतपणे करून चुकीचा समज घेऊन लोकांपर्यंत ते पसरवतात. आणि मग नंतर त्याचा स्वतःचा फायदा त्यासाठी ते करून घेतात. म्हणजे त्याने असं उदाहरण दिलं की चित्र म्हणजे अनुभूती नाही. तुम्ही चित्र बघता एखाद्या गोष्टीचं, पण ते चित्र म्हणजे सुद्धा तुम्ही जंगलाचं चित्र पाहिलं एखादं, पण तुम्ही जंगलात असण्याचा जो अनुभव आहे तो आणि चित्र बघण्याचा अनुभव हे दोन्ही वेगवेगळे आहेत. तसंच आपण जेव्हा सांगतो धर्माविषयी, असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे, येशू असा म्हणाला किंवा अजून कोणी हिंदू धर्मात किंवा कुठल्या धर्मातलं, ते सांगणं ही एक गोष्ट वेगळी आणि ती प्रत्यक्ष अनुभवणं ही गोष्ट वेगळी. सो प्रत्यक्ष अनुभूती ही त्याच्यामध्ये महत्वाची आहे. आणि मग तोच खरा धर्म गुरु असायला पाहिजे. बाकी सगळे लोक हे धर्मगुरू किंवा हिंदूमध्ये पण कोणी कुठल्याही धर्मामधले हे फक्त धर्मगुरू नावानेच होऊन राहतात. ते खरे धर्मगुरू नाहीत. ते फक्त एकमेकांशी स्पर्धा करतात. युद्धाचे सैनिक असल्याप्रमाणे भरपूर सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करतात. आणि जसं सैनिक एकमेकांशी लढतात तसे ते एकमेकांशी लढत बसतात. परमेश्वराचा साक्षात्कार, सनातन सत्य काय आहे, शांती शांती काय आहे, ह्याच्या ऐवजी लोकांमध्ये द्वेष पसरवणं, हिंसा पेटवून देणं आणि निराशेच्या लोकांना निराशेमध्ये आणि विनाशतेच्या खाईमध्ये टाकणं, हे एकमेव काम हे धर्माचे जे सो कॉल्ड रक्षक आहेत ते सध्या करत आहेत. त्याच्यामुळे काय झालंय की दिवसेंदिवस हा समाज अधिक भौतिकवादी झालाय, जडवादी झालाय, स्वार्थी होत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे अजूनही, आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात मोठा वाटा पुजारी, धर्मोपदेशक, चर्च आणि मंदिरे यांचा आहे. अजूनही हे सगळंच ऍप्लिकेबल आपल्याला दिसतं. तर सत्याचा मार्ग किंवा सत्याचा खरा सनातन धर्म काय आहे, तर जो मानवतेच्या आत्मतत्वाला, त्याच्या विकासाला मदत करतो, सत्याच्या साक्षात्काराला सहाय्य करतो आणि आत्मानुभव देऊन व्यक्तीचा मूलगामी सर्वांगीण विकास घडवून आणतो. म्हणजे
धार्मिक व्यक्ती धर्मगुरू जो खरा आहे तो व्यक्तीला समाजाला आत्मबोधाकडे त्यांनी वळवलं असेल तर तो खरा धर्मगुरू असं म्हणायला हरकत नाही. अशा रीतीने आपण काल पाहिलं की जे धर्मगुरू होते ख्रिश्चन धर्मगुरू अँड्रूज ते खूप आधी चिडलेले होते. आणि जसं जसं त्यांचं सगळं हे स्वामीजींचं त्यांनी ऐकायला सुरुवात केली तेव्हा त्यांना हळूहळू लक्षात आलं की आपण काहीतरी रिॲक्शन एकदम खूप म्हणजे वाईट पद्धतीने रिॲक्ट झालो, अपमान केल्यासारखं आपण वागलो आणि आपल्याला हे काही शोभलं नाही. आणि म्हणून त्यांना ती जाणीव झाली की आपलं काहीतरी चुकलेलं आहे. आणि म्हणून स्वामीजींची सगळी वाक्य ऐकून सगळं ऐकल्यानंतर त्यांनी स्वतः स्वामीजींचं पहिला अभिनंदन केलं आणि त्यांनी स्पष्टपणे हे मान्य केलं की मी तुम्हाला हे स्पष्ट मान्य करतो की आमच्या पुढे तुम्ही इतकं स्वच्छपणे स्पष्टपणे हे सत्य मांडलंय की आता मला काही याच्यामध्ये शंका राहिली नाहीये. आणि मी जे काही धर्मगुरूचं काम करतो आहे हे काम करत असताना मी तुम्ही जे शिकवलंय त्या अनुषंगाने पुढचं काम करायचा मी प्रयत्न करीन आणि जुन्या ज्या समजुती आहेत त्या मी सोडून देण्याचा प्रयत्न करेन. आणि मग त्यांचं काही काळानंतर मुंबईचं ठिकाण आलं जे सगळे मुंबईला उतरणार होते. आणि अशा वेळेला मग सगळ्यांनी असं ठरवलं की हे तर फारच थोडस बोलणं झालंय आपल्या सगळ्यांना अजूनही पुढची जर्नी म्हणजे अध्यात्मातली किंवा साधनेतली किंवा स्वतः अध्यात्म शब्द पण खूप मोठा आहे किंवा गुळगुळीत झालेला आहे तो शब्द. तर आपल्या या पूर्ण जीवाच्या जर्नीसाठी आत्म्याच्या जर्नीसाठी प्रवासासाठी आपल्याला अजून बरंच शिकायची गरज आहे. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण स्वामीजींना पुन्हा भेटूयात. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण कुठे भेटूयात काय त्याच्या डिटेल्स आता काही मला सांगायची एवढी गरज वाटत नाही. तरी सुद्धा स्वामीजींना भेटायच्या आधी पुन्हा ते एकत्र जेव्हा भेटले तेव्हा अँड्रूज खरं म्हणजे असे विचार करत होते की जे मुंबईला चालले होते त्यांना खरं इंग्लंडला जायचं होतं. पुढचं काही त्यांचं काम होतं चर्चचं. पण स्वामीजींच्या बोलण्याचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी इंग्लंडला जायचं पण कॅन्सल करून टाकलं. आणि ते म्हणले आता मला स्वामींचंच सगळं शिकायचंय त्यांच्याकडून सगळं समजून घ्यायचंय आणि अजून त्याच्यामध्ये डीप मध्ये मला त्याचं नॉलेज घ्यायचंय. आणि म्हणून त्यांनी हे मान्य केलं की मी इतकं जग पाहिलंय इतकं काम केलंय इतके लोक पाहिलेत इतकं शिकलोय चर्चचा अभ्यास केलाय धर्मग्रंथांचा अभ्यास केलाय पण एवढीशा छोट्याशा काळातल्या स्वामीजींच्या बोलण्यामुळे माझ्यामध्ये इतके बदल झालेत की माझ्या ज्या मूलभूत कल्पना होत्या धर्माबद्दलच्या त्याला पूर्णपणे मला धक्का बसलेला आहे. त्याच्यामुळे मला त्यांच्याशी अजूनही बोलायची खूप इच्छा आहे. तर मला धर्माविषयीचं सखोल ज्ञान किंवा त्याची माहिती पूर्णपणे मला हवी आहे. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण पुन्हा एकदा स्वामींना भेटायचं आणि त्यांच्याशी चर्चा करायची. आणि त्यानुसार ते पुन्हा एकदा शांतीलाल जे गाडीमध्ये होते त्यांच्या घरी त्यांचं जाण्याचं ठरलं. आणि त्यांनी एक अपॉइंटमेंट घेतली स्वामीजींची आणि मग ते भेटले. पुढचा त्यांचा संवाद सुरू झाला. यावेळी जे पुरुष म्हणजे शांतीलाल आणि हे जे वकील होते त्यांच्या पत्नी सुद्धा याच्यामध्ये सामील झाल्या चर्चेमध्ये. तेव्हा स्वामीजींना अँड्रूजने मान्य केलं की तुमच्यामुळे मी खूपच बदललेलो आहे तुमच्या बोलण्यामुळे. तुमच्या बोलण्याने मला चिंतनशील केलेलं आहे आणि आता मी इंग्लंडला जाण्याचा बेतही रद्द केलेला आहे. तेव्हा आता तुम्ही आम्हाला काय ते उपदेश किंवा काय ते सांगा कारण आम्ही जे सांगतो ते उपदेश करतो ते पुस्तकी ज्ञान आहे. बायबलचे उतारे पाठ करून आम्ही ते लोकांना सांगतो पण ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही अनुभव नाहीये. आम्ही स्वतंत्र नाही आम्ही मुक्त नाही तर आम्ही लोकांना काय मुक्तीचा मार्ग दाखवणार. आणि खऱ्या अर्थाने स्वामी हे मुक्त आहेत सिद्ध पुरुष आहेत हे त्यांनी पूर्णपणे मान्य केलं. मिस रोज ज्या होत्या त्या पण असंच म्हटलं की आम्ही दर रविवारी चर्चला जातो प्रार्थना करायला. पण त्याच्यामागचा हेतू फक्त मित्रांना भेटणं नातेवाईकांना भेटणं आणि लोकांमध्ये एक स्टेटस समाजामध्ये की आम्ही दर रविवारी चर्चला जातो ह्या मुद्द्याने ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच आम्ही जातो. त्याच्यामागे धर्म किंवा असा कुठलाही विचार आमचा कुठलाच नाहीये. ठीक आहे छान गोष्ट याच्यामध्ये मला जाणवलं की हो ऍक्सेप्टन्स आहे की मला हे नाही माहिती किंवा मला हे कळलं नाहीये हे मान्य करणं किंवा मी चुकीचं आहे हे मान्य करणं. कारण आपण जेव्हा नवीन काहीतरी पाटीवर लिहायचा प्रयत्न करतो तेव्हा पहिलं पाटीवरचं लिहिलेलं पुसणं हे जसं आपण म्हणतो आवश्यक आहे तसंच
ओपनली हे ऍक्सेप्ट करणं, प्रामाणिकपणे निर्मळपणे स्वतःला हे ऍक्सेप्ट करणं की माझं आतापर्यंत चुकलं. मी जो विचार केला, ज्या पद्धतीने मी वाढलो किंवा वाढले, जे माझ्यावरती संस्कार झाले, त्या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड होती आणि आता मला हे चेंज करायची माझी तयारी आहे. हे जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो तेव्हा आपण नवीन गोष्टी शिकायला तयार झालेलो असतो. आणि तेव्हा मग पुढच्या गोष्टी स्वामीजींनी सांगायला सुरुवात केली. त्यामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्यांना स्वामीजींनी त्यांचं कौतुक केलं. त्यांचं तुम्ही छान आहात, तुमची काय व्यक्तिमत्व सुंदर आहे वगैरे वगैरे. तर ऑब्व्हियसली शांतीलाल यांच्या पत्नींना नातू होता. तर युजली एक बाई जशी म्हणते, म्हणजे मी हे सगळं मुद्दामून सांगते तुम्हाला, आपला थॉट प्रोसेस कसा असतो. तर त्या बाई अशा म्हणाल्या, मिसेस शांतीलाल, की स्वामीजी तुम्ही जसं म्हणता तसं तेवढे काही सद्गुण माझ्यामध्ये नाहीयेत. तुमचं मन खूप मोठं आहे म्हणून तुम्ही मला म्हणताय. मला तर नातू आहे, मी आजी आहे. तर तुम्ही कसं म्हणता की मी सुंदर आहे? असं कसं तुम्ही? मी काही सुंदर वगैरे नाहीये. आपला विचार, आपल्या मनाची धारणा कशी असते बघा, आपल्याला कोणी चांगलं म्हणलं ना, तर आपण पटकन ते बिलीव्ह नाही करत. आज तुम्ही किती छान दिसताय असं म्हणलं की छे छे, अहो काहीतरीच काय, आज ना हे घालणार होते पण ते नाही घातलं, आता दुसरं घातलं असतं. म्हणजे ऍक्सेप्टन्सच नाही की चांगलं कोणतरी बोलतंय आणि आपण चांगलं आहोत ह्या गोष्टीचा. पण कोणी चुकून चुकून अनवधानी काही चुकीचं बोललं तर आपल्याला ते फटकन लागतं. म्हणजे काय, तर आपण ते पटकन ऍक्सेप्ट करतो की हो मग मी तीच आहे. हे पण चुकीचं आहे. आपण चांगल्या गोष्टी ऍक्सेप्ट करत नाही आपल्या बाबतीतच्या. हे पण कंडिशनिंग आहे आपलं लहानपणापासूनचं. म्हणजे 99% ठिकाणी मी हेच पाहिलंय माझ्या सकट. म्हणजे अजूनही आपण ते अरे तू किती छान बोलतेस किंवा तू किती चांगलं अ, चित्र काढतेस म्हणलं तरी ते 100% बिलीव्ह नाही होत की हे माझ्याबद्दलच चाललंय ना बोलणं. पण माझ्यापेक्षा तर किती, म्हणजे माझे पहिली रिॲक्शन असते की माझ्यापेक्षा किती चांगले पेंटिंग करणारे लोक आहेत पण. हो आहे, पण तू पण चांगली करते हे बिलीव्ह करणं पण गरजेचं आहे ना. ते सुद्धा आपल्याला जमत नाही. म्हणजे मी पण हे लर्निंग मध्येच आहे. सगळेच आपण एका बोटीमध्येच आहोत. मी काय पुढे पुढे काही गेलेली नाही अजून, आणि हे मी हंबली बोलते, असं काही ह्यानी नाही बोलत आहे. तर त्याच्याप्रमाणे मग त्याचा स्वामीजींनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हटलं की वेळ ही मनाची काल्पनिक धारणा आहे. काळाची कल्पना शारीरिक वय आणि सामाजिक आणि नैसर्गिक घटना कळण्यासाठी, गणिताचे जीवनाचे मोजमाप करण्यासाठी मनाने शोधून काढली आहे. पण खऱ्या अर्थाने काळ ही मनाची धारणा असल्याने त्याला वास्तविक अस्तित्व काहीच नाही. जगातील व्यवहारासाठी काळाचे खूप मोठे महत्व आहे, पण माणसाचे खरे सौंदर्य, त्याचा आकर्षक डौल त्याच्या अंतःकरणात असतो, बाहेर मुळीच नसतो. कागदाची कृत्रिम गुलाब पुष्पे हुबेहूब चांगली आणि सुंदर दिसतात, पण खऱ्या गुलाबांचा सुगंध हा ज्ञानेंद्रियांच्या व मनाच्याही पलीकडे असतो आणि तो खरा सुखद वाटतो. तर तो सुगंध जो आहे तो इंद्रियांपलीकडचा असून अंतःकरणाला तो भावतो, ते खरं सौंदर्य असतं. म्हणून सौंदर्य हे क्षणाक्षणाला नवीन नवीन होत असतं, त्याचा नाश कधी होत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही दोघी अत्यंत सुंदर आहात आणि म्हणून तुम्ही सर्वांनी सुखी व्हावं अशी माझा आशीर्वाद आहे. म्हणजे एक एक हे प्रश्न आणि उत्तराचे जे आपण जर पाहिलं तर हे प्रत्येक प्रश्न हा आपल्या सगळ्यांना प्रतिनिधित्व करणारा, हे सगळे प्रश्न करणारे लोक आहेत आणि त्याला उत्तर देणारे स्वामीजी आहेत. तर अशा रीतीने हे ह्यांचं बोलणं सुरू झालं आणि मग स्वामीजींना त्यांनी सांगितलं की मला अजूनही पुढचे आम्हाला बरेच तुमच्याकडून गोष्टी शिकायच्या आहेत. तर आपण असं थोडंसं काही व्याख्यानमाला सारखं असं काही आपण करूयात का? आपण काही मीटिंग्स घेऊयात का? आणि त्याच्यावर स्वामीजींनी त्याला मान्यता दिली आणि त्याप्रमाणे ते खुश झाले सगळे लोक. अशा पुढच्या मीटिंग मध्ये जेव्हा सुरुवात झाली की पती आणि पत्नी, सॉरी, पती आणि पत्नीचं नातं याच्यावरती जेव्हा ते बोलले ते म्हटले की प्रत्येक विवाहित स्त्रीने आपल्या पतीचं संरक्षण करणे हे फार गरजेचं आहे किंवा नैसर्गिक आहे. नको असलेल्या व्यक्तीच्या, संशयी साधू महाराजांच्या, बुवांच्या, संन्याशांच्या किंवा अशा लोकांच्या नादी लागून आपण हे संबंध बिघडता कामा नये, हे प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपला नवरा कुठल्या बुवाबाजीमध्ये जायला नाही पाहिजे, फसवणूक त्याची व्हायला नाही पाहिजे. हे बरोबर आहे. पण तुम्ही माझ्याबद्दल अशी काही काळजी करू नका की मी तुमच्या
मिस्टर नवऱ्याला किंवा तुमच्या पतीला कुठे काय पळून जाऊ, तेव्हा त्या बायकांना असं वाटलं की हे स्वामीजी बहुतेक मनकवडे आहेत, त्यांना आपल्या मनातलं पण सगळं कळलं. कारण त्यांना कुठेतरी ही भीतीची सुरुवात झालेली होती की आपले नवरे आता कामधंदे सोडून आणि इतकं छान सगळं सोडून आता हे फक्त स्वामी स्वामीच करणार आहेत म्हणून. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की धर्म पाळण्यासाठी तुम्हाला कुठे संसार सोडून द्यायची काही गरज नाहीये, किंवा तुम्ही जे काही जसं जगताय, जे काही राहताय, घर सोडून द्यायची काही गरज नाही, कामधंदे सोडून द्यायची तुम्हाला काही गरज नाही. तर ह्याच्यामध्ये मुख्य आहे तुमचं कर्तव्य. पहिला भाग तुम्ही आपण जर सुरुवात केली तर तो पहिला भाग म्हणजे तुमचा कर्तव्याबद्दलचा विचार आपण काय असला पाहिजे. तर धर्म हा शब्द हा अतिशय मोघमपणे वापरला गेलाय, जे मूळतः आपण तर नीट कळलेला नाहीये धर्म म्हणजे काय. तर धर्म म्हणजे जाणीव आणि कर्तव्य. आता विषयाच्या म्हणजे धर्माच्या समजुतीसाठी आपण दोन भाग करूयात. एक बाह्य धर्म आणि एक आंतरिक धर्म. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा दोन पार्ट पडतात: सर्वश्रेष्ठ धर्म आणि सामान्य धर्म. दोन्हीकडे श्रेष्ठतम धर्म, सर्वश्रेष्ठ धर्म आणि आंतरिक सर्वश्रेष्ठ धर्म आणि बाह्य सर्वश्रेष्ठ धर्म. आता धर्माचं बाह्य स्वरूप काय आहे? जे आपण पहिल्यापासून पाळतो. वैयक्तिक कल्याण म्हणजे माझं छान शिक्षण आहे, माझं घर आहे, मी चांगली नोकरी करतो, हे माझं वैयक्तिक कल्याण मी करते. कुटुंबाचं कल्याण, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा, स्थान, वैयक्तिक महत्वाकांक्षाची पूर्तता, मला हे करायचंय, मला हे बनायचंय, ही सगळी वैयक्तिक महत्वाकांक्षा. अहंकाराची तृप्ती, जे काय माझा मी आहे, मला लोकांनी मानावं, मला नेम मिळावं, फेम मिळावी, हे सगळी अहंकाराच्या तृप्ती आहेत. ही सगळी जीवनाची बाह्य अंग आहेत आणि ही सर्व पवित्र धर्म म्हणूनच पाळली जातात. आज पण मानव जातीमध्ये हे पाळलेलं आहे. तर त्याच्यामुळे हा बाह्य धर्म झाला. आता या बाह्य धर्माचा हा सगळा जो अधिष्ठान आहे ते उच्च मूल्यांवर आहे, म्हणजे त्याला पण एथिक्स आहेत. कसंही तुम्ही पैसा मिळवा, पण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज, विथ व्हॅल्यूज तर मिळवा. तुमचं घर होऊ दे, तुमचं सगळं चांगलं होऊ देत, पण तुम्ही चोरी करून, लबाडी करून, फसवून असं करून काही करायचं नाही. म्हणून आपण तो धर्माचा हा पार्ट म्हणतो उच्च मूल्यांवर हे अधिष्ठित आहे. वैयक्तिक विकासावर हा जास्त तसा भर आहे. म्हणजे मी माझं माझं कुटुंब, माझं घर, माझा पैसा, माझा बँक बॅलन्स, माझं नाव, माझी प्रतिष्ठा, हे सगळं माझा वैयक्तिक विकास. आणि ह्याच्यामध्ये पण आपण काय करतो की लोकांवर छाप मारतो की बघा लोक काय म्हणतील, चार लोग क्या कहेंगे लोग, हे जे असतं ना, आपल्याला लग्नाला जायचंय कुठे, तर मी साडी कशी नेसली पाहिजे, म्हणजे लोक म्हणतील हा हिचं जरा बरं आहे, जरा कमी स्वस्त घातली तर मग लोक म्हणतील अरे जरा पैसे नाही मिळत वाटतं ह्यांच्याकडे, ह्यांची स्थिती चांगली नाही वाटतं. म्हणजे आपला बराचसा भाग हा हा लोक काय म्हणतील, लोकांवरती आपण कशी छाप मारणार आहोत, त्याच्यावर आपण आयुष्य बऱ्यापैकी चालत असतो. लोक आपल्याला कसं गुणग्रहण कसं करतील. परत इंद्रियजन्य सुख आरामात पाहिजे, एसी घरामध्ये पाहिजे, चांगलं जेवण पाहिजे, कपडे छान पाहिजेत, पॉश फ्लॅट पाहिजे, मोठं मग फ्लॅट झाला मग अजून मला काय काय फार्म हाऊस पाहिजे. म्हणजे हे सगळं आपण हे वरच्या गोष्टींसाठी, समाजासाठी, समाजाला दाखवण्यासाठी हे सगळं करतो. पण या धर्मामध्ये अजून एक आहे पार्ट, तो म्हणजे समाजाचं प्रेम, प्राणी मात्रांवर दया, अंध, पंगू, दरिद्री यांना मदत, देश, देव यांचा पण ह्याच्यामध्ये समावेश होतो आणि तो होतो श्रेष्ठतम बाह्य ह्याच्यामध्ये, बाह्य धर्मामध्ये. आता ही जरा वरच्या प्रकारची विचारसरणी आहे, म्हणजे आपल्याला वाटतं की अरे हे खूप भारी लोक दुसऱ्यांसाठी काम करतात, हे फार कमी लोक असतात पण ते दुसऱ्यांचा विचार करतात, समाजासाठी, गरिबांसाठी ते काम करतात, त्यांची दृष्टी स्वार्थी नसते. पण आणि ते लोक समाजाभिमुख राहून कर्तव्य करत असतात. त्यांचा दृष्टिकोन खूप व्यापक आणि विशाल असतो. धन, मान, संपत्ती, स्वतःचं जीवन पण ते कार्याला अर्पण करतात. ह्या लोकांमध्ये हा खूप सुंदर मुद्दा आहे. ह्या लोकांमध्ये सुद्धा हा अहंकार हा उघड आणि प्रत्यक्ष दिसतो की मी यांना मदत केली, मी त्यांना एवढं दिलं, मी या लोकांना 100 लोकांना जेवायला घातलं, मी 1000 लोकांना असं असं दक्षिणा दिली. म्हणजे हे करताना सुद्धा कुठेतरी सूक्ष्म अहंकार हा आहेच. म्हणजे हे चुकीचं आहे, द्यायचं नाही लोकांना असं नाहीये, पण आपल्या नकळत पण आपण कुठे कुठे अंतरंगात काय काय गोष्टी चाललेल्या असतात ते आपल्याला लक्षात येत नाही. सो वस्तुस्थिती जी काय म्हणजे ते काय म्हणतात स्वामीजी की मला कुठल्या व्यक्तीला किंवा संघटनेला किंवा असं कुणा टीका नाही करायची आहे.
पण ही वस्तुस्थिती काय आहे हे मी तुम्हाला दाखवतोय. उच्च समाधान, सात्विक समाधान, उदात्त ध्येय, साधी राहणी, उच्च विचारसरणी, हे सगळं जे काय आहे हे चांगलंच आहे. पण याचा संबंध आपल्या अहंकाराचा प्रतीक आहे का, हे चेक करा. म्हणजे हा आभास आहे का आपला, बाह्य धर्माची गरज आणि उपयुक्तता महत्वाची आहेच, परंतु ह्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे आंतरिक धर्म. तो आता पुढच्या असं सांगणार आहे. कारण की आंतरिक धर्म जो आहे त्याचा आणि बाह्य जो धर्म आहे त्याचा एकमेकांशी कनेक्शन आहे. म्हणजे जर का तुमचा अहंकार वाढतो, दुणावतो, तेव्हा आपण असं करतो किंवा तसं करतो, तेव्हा आंतरिक अहंकार वाढतो. सो ह्या दोन्ही मध्ये आपला जेव्हा गोंधळ सुरू होतो, आणि तो अतिशय सूक्ष्म गोंधळ असतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीचा स्वतःवरती विचार करणं फार गरजेचं आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, कर्म, आचरण, वर्तन, वागणूक, हे सगळं धर्मामध्ये येतं. मग समस्येचा खरा शोध आणि बोध काय आहे, की आपल्याला हे सगळे आंतरिक अनुभव जे आहेत ते इच्छेनी, वासनेतून, प्रयत्नांनी मिळत नाहीत. तर तो आहे गोष्ट अज्ञात, म्हणजे ओळखता न येणारा असा हा भाग आहे. माहीत असलेल्या गोष्टीची इच्छा आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला माहितीये मला फॉरेनला फिरायला जायचंय, ही माझी माहीत असलेली इच्छा आहे. मला मोठ्या घरी जायचंय हे मला माहितीये, म्हणून मला ती इच्छा माहितीये. पण आंतरिक इच्छा, एक्झॅक्टली आतल्या मनाला काय हवंय हे मलाच माहिती नाहीये. म्हणजे मला डेस्टिनेशनच माहित नाही. माझ्याकडे गाडी आहे, डेस्टिनेशन काय हे मला माहित नाही. मी जाणार कुठे आणि कशी. आणि हा भाग म्हणजे हा अंतरीचा आपला हा मागोवा घेणं हा आहे. माहित असलेल्या गोष्टीची कधीही इच्छा करता येत नाही. कशी केली तर काल्पनिक प्रतिमा, खोटी चित्र, संमोहनाचा सर्व भाग त्यात येतो. मग हे आंतरिक सत्य जे आहे, अनुभूतीचं सत्य, ते काय आहे, त्याचं स्वरूप काय, हे कळणं खूप अवघड आहे. त्याची ओळखच पटत नाही. कारण ते स्वयंभू आहे, मूलभूत आहे, स्वयंपूर्ण आहे. म्हणजे एकाला जी अनुभव येतो तो दुसऱ्याला येईल असं अजिबातच नाही. प्रत्येकाचा अनुभव हा ध्यानातला वेगवेगळाच असतो. या व्यक्तीला हे दिसलं, ते पाहिलं, त्याने हे ऐकलं, आपला आता संस्कार होतो, आणि जेव्हा आपण पण ध्यान करतो, मे बी कळत नकळत, कॉन्शियसली सबकॉन्शियसली आपण ते टिपतो. आणि मग आपण म्हणतो, अरे मला पण असं ऐकू आलं, मला पण असं दिसलं. तेव्हा स्वतः चेक करायचं की हे तिकडून आलंय का हे माझं ओरिजिनल आहे. हा अभ्यास आपल्यालाच करायला पाहिजे. सो धर्माचं आंतरिक स्वरूप जाणण्यासाठी मनुष्य बाह्य कारणांमुळे वळत असतो. आणि केव्हा वळतो अजून तो आतमध्ये, जेव्हा दुःख येतं, निराशा होते, आजारपण येतात, प्रियजनांचे मृत्यू होतात किंवा वेळाचे झटके येतात, तेव्हा माणूस हळूहळू स्वतःच्या अंतर्मनाकडे वळायला लागतो. मग तो परमेश्वरी शक्तीकडे वळतो. मग देवाचा आधार घेतो, दैवताचा आधार घेतो. अतिशय निराशा, असमाधान, ह्या दोन गोष्टी मेनली लोकांना आतमध्ये वळण्यासाठी कारणीभूत ठरतात. मग तेव्हा लोक काय करतात, लोक सांगतात ना, तुम्ही पोथी वाचा, बरं वाटेल, एवढ्या वेळा पारायण करा, म्हणजे ते तसं होईल. म्हणजे धार्मिक ग्रंथांचं वाचन, धार्मिक स्थळांना भेटी देणं, धार्मिक व्रतवैकल्य करणं, ह्याच्यात कमीच आहे असं अजिबात म्हणायचं नाहीये. पण मला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेम मधून सोडण्यासाठी मला हे करायचंय. म्हणजे मी या ठिकाणी गेले, धार्मिक स्थळाला गेले की माझ्या सगळ्या गोष्टी पुढे जाणार, तर अशी गॅरंटी काही नाही. गुरु, बुवा, सिद्ध, साधक ह्यांच्याकडून मंत्र मंत्र घेणं, विभूती घेणं, हे सगळे प्रयत्न जे आहेत ते अर्धवट विश्वासाचे आहेत, अर्धवट अंतःकरणांनी केलेले असे आहेत. आणि म्हणून ह्याचं जर रिझल्ट ते बऱ्याच वेळेला अपयश हेच त्याला येतं. म्हणजे यावेळेस आपण गंभीर चिंतन किंवा ईश्वरी चिंतन, प्रार्थना, आंतरिक शक्ती याच्याकडे आपण वळण्याचा चान्सेस कमी आहेत. आणि मग माणूस पुन्हा अजून विचार करतो की मग मला समाधान का नाही मिळत आहे. मग त्यासाठी पुन्हा धार्मिक उत्सव, तीर्थक्षेत्रांना भेट देणं, मौन करणं, धारण करणं, देवाची पूजा करणं, ह्याच्यात थोडंफार आपल्याला मदत होतो, मार्गदर्शन मिळतं. पण पुन्हा हेच मी आणि मीपणा, ह्याचाच सगळा खेळ सुरू झालेला असतो. तेच केंद्र बनतं. म्हणजे पुन्हा अहंकार तिथे वाढला. म्हणजे यावेळेस परत मूलभूत विचार माणसाला सुचतच नाही. एवढं करून सुद्धा केव्हा केव्हा आपल्याला या प्रार्थनेला, या सगळ्या गोष्टीला फळ मिळतं, पण काही वेळा नाही मिळत. मग अशाच माणूस काय करतो, निराशा, अपयश, आणि मग तो एक गोष्ट म्हणतो,
कदाचित मी अपात्र आहे सगळं मिळवण्यात. बघा मी खूप लोकांचं ऐकते हा. नाही हो माझी तेवढी पात्रता नाहीये. स्वामी द्यायला बसलेत पण माझी पात्रता नाहीये. स्वतःला फसवणारं खूप मोठं वाक्य आहे असं मला वाटतं. दुसरं की मग मी ज्या देवाची पूजा करते ना कदाचित अक्कलकोट स्वामी बहुतेक नाही माझ्यासाठी योग्य. मी आता गजानन महाराजांचा करते मग तिथून मला रिझल्ट येतील. म्हणजे मग गुरु बदलायचा किंवा मग असं काहीतरी दैवत बदलायचं की तिथे काहीतरी म्हणजे माझ्या त्या त्या गुरुमध्ये काही पात्रताच नाहीये. दुसराच पात्रता आहे मग तिथून मला रिझल्ट मिळेल. म्हणजे पुन्हा आपण तिथेच आहोत गोल 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 फिरणारे. तर हे सगळं हे जे विचारी लोक असतात हे सगळं अशा बाह्य अवडंबराकडे वळत नाहीत. अंतरीचा शोध आणि बोध घेण्याचा मार्ग त्यांना दिसायला सुरुवात होते. साधक बनून तेव्हा ते साधनेच्या मार्गाला जातात. मनाचा शोध आणि बोध प्राप्त करावा, त्याची रचना क्रिया कळावी, अशा योग्य मार्गाकडे जेव्हा ते वळतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचा खरा प्रवास सुरू झालेला असतो. पण ह्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, हेतूची चिकाटी पाहिजे, मार्गात टिकून राहण्याची सहनशक्ती पाहिजे. तरच मार्ग पुढचा तो दिसणार आहे. आणि असं फॉलो करणारी अतिशय कमी माणसं असतात. त्यांच्या मनात म्हणजे मनाचं सामर्थ्य प्रचंड लागतं. कारण की पुढे काहीच दिसत नाही, नुसता मार्ग चालतोय आपण. बऱ्याच वेळेला खुणा दिसत नाहीत. आणि मग असं वाटतं की मी बरोबर चाललोय का, माझा रस्ता बरोबर आहे का. जसं आपण समजा इथून बेंगलोरला चाललो तर मध्ये मध्ये आपल्याला दिसतं सातारा दिसतोय, कोल्हापूर दिसतंय, मध्ये तो मैलाचे दगड असतात आणि मग कळतं की येस आय एम ऑन राईट ट्रॅक. पण इथे बऱ्याच वेळेला असं होतं की मला काही ट्रॅकच कळत नाहीये. मी बरोबर आहे की नाही हे तेही मला बऱ्याच वेळेला कळत नाही. बरं असं कोणाला विचारू शकत नाही कारण की प्रत्येकाचा ट्रॅक स्वतःचा स्वतःचा ओरिजिनल आहे. सो म्हणजे उदाहरणार्थ मंगल मॅडमला जो अनुभव येईल तो मलाच येईल असं काही नाहीये. किंवा तुम्हाला वेगळा येईल, मला वेगळा येईल, अजून कुणाला वेगळा येईल. सो असं काही गॅरंटेड असं कुठलंच चिन्ह नाहीये की हा हे म्हणजे हेच म्हणजे मी बरोबरच आहे असं नाहीये. त्याच्या पण वेगळ्या काही गोष्टी आहेत त्या ज्याच्या त्याला कळतात. म्हणजे एक साधं उदाहरण मगाशी मला सुचलंय वाचताना की असं समजा की आपण साजूक तूप कधी खाल्लं नाहीये आणि डालडा तूप पण कधी खाल्लं नाहीये. आपलं घरातलं मूल असेल त्यांनी कधी खाल्लं नाही असं समजूयात. आता आपण मोदक आता गणपती झाले मोदक खाल्ले सगळ्यांनी तूप घालून. आता साजूक तूप घालून खाल्लेले मोदक आणि डालडा तूप घालून खाल्लेले मोदक चव कळते की नाही, बदल फरक जाणवतं का नाही, हो का नाही सांगा. ऐकताय की नाही कोणी. हो, जाणवतं हो मॅडम. जाणवतो की. जाणवतो मग ते बरोबर आहे सांगावं लागतं का. जाणवतो. हे कुठे नाही वाचलंय आपण हो किंवा जाणवतो. ऐकलंय की नाही साजूक तुपात खूप छान लागतं आणि डालड्यामध्ये छान लागत नाही हे कोणी सांगितलंय आपल्याला म्हणून आपल्याला ते कळतंय का आपल्याला ते आतून जाणवतं म्हणून कळतंय. आपल्याला जाणवतं ते. हा आपला जाणवतो. एक्सपिरियन्स आहे, आपली ही अनुभूती आहे. बरोबर आहे ना. तशी ही अनुभूती ज्याची त्याची स्वतःला येते जे वाचून आणि ऐकून. म्हणजे ज्यांनी साखरच खाल्ली नाही त्याला त्यांनी खूप वाचन केलं, खूप पाठ केलं, साखर गोड असते, साखर गोड असते, साखर गोड असते. पण गोड म्हणजेच काय हे त्याला माहिती नाहीये. पण परमेश्वराची किंवा निसर्गाने आपल्या शरीरामध्ये अशी एक व्यवस्था केली आहे की त्याची जाणीव आपली आपल्याला होते ज्याचं तुम्ही शब्दात एक्सप्लेनेशन नाही करू शकत, तुम्ही एक्सप्रेस नाही करू शकत त्या गोष्टी. म्हणून प्रतिमा आणि धारणा या क्रियांनी आपण पूर्णपणे गुलाम बनलेलो असतो. त्याला ते गुलाम कसं नाही बनायचं ह्याची पुढची ही ज्ञान पुढे आहे. तर जीवनामध्ये जिवंत राहण्यासाठी मूलभूत गरजा आहेत त्यासाठी इंद्रिय आपल्याला दिलेली आहेत 10 इंद्रिय. पण झालं काय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. पण अहंकारामुळे आणि मनाच्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपली इंद्रिय आपल्याला गुलाम करून ठेवतायत. आपल्याला खरं हे आपले गुलाम आहेत पण आपणच त्यांचे गुलाम झालेलो आहोत. मन हे स्वामी आणि इंद्रिय नोकर असं व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युली झालंय काय, उलट झालेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं जगाचं अस्तित्व बिघडलं, कामक्रोध सगळा वाढला आणि अहंकारामुळे लोकांच्या मनाची निर्मिती अशी झाली की भावनात्मक सगळ्या धारणा मध्ये सगळं चाललेलं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा हळूहळू माणूस इथूनही बाहेर पडतो तो नित्य आणि सूक्ष्म अवलोकनाने आंतरिक धर्माच्या प्रांतात शिरतो तेव्हा त्याला कळतं की आतल्या विचारांची प्रक्रिया नेमकी काय आहे, जाण काय आहे, अनुभूती काय आहे. आणि यातून तो हळूहळू आतमध्ये जेव्हा शिरतो तेव्हा त्याला जीवनाच्या समस्यांचं मूळ लक्षात येतं, स्पष्ट होतात गोष्टी.
आणि मग तो मनापासून त्याची सुटका आणि अहंकारापासून मुक्तता हे हळूहळू तो करायला लागतो. आणि अहंकार मग हे जेव्हा सुरू होतं तेव्हा अहंकार त्याला पाठिंबा देत नाही. मी पण त्याचा पाठिंबा काढून घेतो. आणि मग मीपणा आणि अहंकार या दोन गोष्टी गेल्या की मग खऱ्या अर्थाने त्याची आंतरिक जर्नी प्रवास हा त्या अर्थाने सुरू झालेला असतो. तर अशा प्रकारे सगळ्या लोकांना हे गोष्ट खूप नवीन अशी वाटली. ज्यांचे ऐकत होते या कार्यक्रमामध्ये त्यांना ही खूपच गोष्टी नवीन वाटल्या. आणि मग हळूहळू त्यांना लक्षात आलं की आपण अतिशय योग्य अशा व्यक्तीकडे पोहोचलेलो होतो आणि आपल्याला अजून भरपूर काही शिकायचं आहे. तेव्हा शेवटी एक जण असं म्हणाले की मी असं जेव्हा आता नीट विचार करायला लागलोय तेव्हा मला असं लक्षात आलं की आता माझ्या मनामध्ये पूर्ण पोकळी आहे. लहानपणापासून आपण विशिष्ट संस्कारांच्या माऱ्याने मोहित झालेलो असतो. एका ठराविक चाकोरीमध्ये जगत असतो. आपण खरे कोण आहोत हे समजायला आपण कधी श्रमच घेतलेले नाहीत. आपला अंतरीचा शोध आपण घ्यायला पाहिजे. अंतर्मुख होऊन आपण विचार करायला पाहिजे. आणि आपण असा आत्मविचार कधीच केलेला नाहीये. तेव्हा आता या गोष्टीमुळे मला असं वाटतं की मी जास्त आम्ही आता जागे झालेलो आहोत. आणि त्याच्यामुळे अ, अजून पुढे काही गोष्टी समजून घ्यायला आम्हाला खूपच आवडेल. आणि फादर अँड्रूज तर म्हणाले की मला क्षमा करा, मी कोणत्याही विषयाचा तज्ज्ञ नाहीये. ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केला पण खरा अधिकारी नाही. अज्ञानामुळे परंपरेमुळे मी धर्मोपदेशक बनलो, लोकांना उपदेश देऊ लागलो. पण आता मला असं वाटतंय की ख्रिस्ताबद्दल मला सखोल चिंतन केलं पाहिजे. ख्रिस्ताचं प्रेम, स्वातंत्र्य, ईश्वरपुत्र बनण्याची लक्षणं, सेवा, त्यांचे संपूर्ण रूपांतर कसं झाले याचे विचार मला आता करणं गरजेचं आहे. मी स्वतः आत्मज्ञानी होऊन ख्रिस्ताचा खरा साक्षात्कार लक्षात घेऊन स्वतः जागृत होऊन पूर्णतेला जेव्हा पोहोचेन तेव्हाच मी दुसऱ्याला उपदेश करण्याचा माझा अधिकार असेल. तोपर्यंत बायबल, ख्रिस्ती धर्माचे हे बाह्य कोरडे परंपरागत आचार पाळण्यास लोकांना मी जो आजपर्यंत भाग पाडत होतो, म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, अशी माझी स्थिती होती. तेव्हा आता मला असं वाटतं की मी हे करायला नको आहे. अशा पद्धतीने लोकांचे विचार हळूहळू बदलायला सुरुवात झाली. पहा, आपण पाहिलं सुरुवातीला अ, पहिल्या टप्प्यामध्ये लोक एकमेकांना ओळखत नव्हते. मग त्याने ओळख करून घेतली. सहज धर्माचा प्रश्न टाकला आणि तिथून कुठेपर्यंत हा प्रवास सर्वांचा सुरू झाला. आणि कशा पद्धतीने हे सगळे लोक एकमेकांचा विचार करायला लागले, धर्माविषयी विचार करायला लागले, खरा धर्म काय आहे तो विचार करायला लागले. आपले बाह्य वर्तन हे कशामुळे, काय गोष्टींनी ते काम करतं, त्याच्यामागे काय असतं, अंतर्मन आणि बाह्य वर्तन ह्याचा कसा संबंध आहे, हे आतापर्यंत आपण पाहिलं. तर स्वामीजी असं म्हणाले की आपण मूलगामी धर्माच्या मूलगामी अधिकाराबद्दल बोलत होतो. पण पुन्हा एकदा सांगतो की खऱ्या धर्माने मानवाच्या आंतरिक विकासाला सहाय्य केलं पाहिजे. त्याची आंतरिक क्रांती घडवून आणण्यास मदत केली पाहिजे. दुसऱ्या शब्दात, जो मानवाच्या अंतरंग क्रांतीला मदत करतो व त्या अनुषंगाने सर्वांगीण विकास, विशेषतः आत्मिक विकास घडवून आणतो, तोच खरा आणि एकमेव धर्म होय. सत्य धर्म हा धर्मग्रंथ, उपदेशक, प्रचारक, चर्च, मंदिर, मस्जिद, गुरुद्वार, इतर धार्मिक पवित्र स्थाने, तत्वे, पंथ, जाती, रंग यात कुठेही अडकून पडत नाही. सत्याचा धर्म हा सीमा, सरहद्द ह्याला काही जाणवतच नाही. त्याला संघटनेची गरज नसते. संघटित प्रयत्नांची सत्याला, ईश्वराला काहीही आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्ती सत्याच्या दिशेने जात असताना तो स्वतःच एक संघटना बनतो. आणि अशा नियम, पोटनियम, ठराव, कायदे ह्याच्या पलीकडे जाऊन तो हा प्रवास करत असतो. अशा ह्या प्रवासामध्ये त्या क्षेत्रातली अग्रगण्य जाणते जे लोक असतात त्यांना बंडखोर म्हटलं गेलेलं आहे, क्रांतिकारक म्हटलं गेलेलं आहे. त्यांना समाजाने कठोर शासन केलेलं आहे, तरी ते क्रांतिकारक आपल्या मार्गावरून विचलित होत नाहीत. हे लक्षात घेणं आहे खूप. कारण की जेव्हा आपण या मार्गाने जायला लागतो तेव्हा आपले सगळ्यात पहिले आपल्या जवळचे, आपल्या घरातले लोक पहिल्यांदा आपल्याला वेड्यात काढतात. आपण ऐकत नाही म्हटल्यानंतर आपल्याला ते मूर्ख ठरवतात किंवा हट्टी ठरवतात की ऐकतच नाही बाई, किंवा म्हणजे कोणी बाई काय कोणी काय ही व्यक्ती ऐकतच नाही.
हट्टी आहे किंवा बंड करते, ही बंडखोर आहे. पण हे सत्य आहे की आपण, ह्याचा अर्थ की ही साईन आहे की आपण बरोबर चाललेलो आहोत, पण अर्थात स्वतःला आतून पण कळलं पाहिजे की आपण बरोबर आहोत. आता बंडखोर म्हणून काही करायचं असं नाहीये ना. तर हा त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, बंडखोरी म्हणजे अशी, मग मी बंडखोरच राहणार असं नाहीये ते. तर आपल्याला पुन्हा लक्षात येईल की अहंकार, इच्छा, गोष्टी सगळ्या मनाने निर्माण केलेल्या आहेत. इच्छा, मीपणा, स्वार्थ, अज्ञान, या सगळ्या गोष्टी मानवाने आपल्या जीवनात घडवतो, किंवा चालवत असतो. आणि हे 10 कर्मेंद्रिय जे सांगितलं, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, हे नोकर आहेत, मनाचे गुलाम आहेत. म्हणजे मोटारीला जसं पेट्रोल किंवा तेल लागतं, तसं शरीराला अन्न, वस्त्र, निवारा लागतात, तसं शरीर हे गुंतागुंतीचं जिवंत यंत्र आहे. त्याला आवश्यक लागणाऱ्या किंवा जीवन चालवणाऱ्या गोष्टी ज्या लागतात, त्यातले गोष्टी काय आहेत अजून, अतिशय बारीक बारीक, जे आपल्या लक्षात येत नाही दररोज. प्रेरणा, प्रवृत्ती, जिभेचे चोचले, इतर विषय, आता त्याच्यामध्ये आपला मोबाईल पण आला, सोशल मीडिया, चैनीच्या वस्तू, अनावश्यक वासना, ह्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू आता बनलेल्या आहेत. जीवनासाठी आहार, निद्रा, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, विश्रांती, स्वच्छता, या आवश्यक गोष्टी आहेत, यात वाद नाही. पण अजून जर खोल विचार जर केला, तर या सर्वात महत्वाचं 11वं जे इंद्रिय आहे, मन. आपल्याला 10 इंद्रिय दिसतात, पण मन जे आहे ते दिसत नाही. ते भरीव इंद्रियाप्रमाणे स्थिर नाहीये, त्या शरीराचा अविभाज्य भाग नाहीये. पण हे मनच जे आहे, जे आपल्याला जीवनाला वाहून नेणारे, प्रेरणा देणारे इंजिन आहे. जर तुम्ही मनावर ताबा मिळवलात, तर तुम्ही वळवाल त्या दिशेने मन वळू शकते. ही अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणजे मनाचं ऐकणं, मनाला कसं तुम्ही कंट्रोल करता, मग त्या मन आपलं बरोबर काम करायला लागतं. म्हणून मनाला अनुभव सुख, आत्मानुभव, सत्याची अनुभूती, ईश्वराचा साक्षात्कार, हाच मार्ग दाखवायचा. हा रामबाण उपाय सर्वांना लवकर कळत नाही, आणि आपण आपल्या मनाला मग ऐहिक गोष्टींच्या नादी लावतो. तेही आपणास त्यातच झुलवत ठेवतं. की ध्यान करायचंय, थोडा वेळ बघू, आपण ही सिरियल कम्प्लीट करते, मग ध्यानाला बसते. किंवा जरा काहीतरी अजून एक थोडस, एक रील बघते, मग ध्यानाला बसते. म्हणजे मी जनरल बोलते आणि कुणाला उद्देशून नाही, मी एक जनरल उदाहरण देते. सो म्हणजे मन काय म्हणते की हे मजा कर, हे ऐहिक सुख आहे, ती छान वाटतंय. पण त्या मनाला जर शिकवलं की नाही, तुला पहिलं ध्यान करणं गरजेचं आहे, हे ध्यान झाल्यानंतर उरलेला वेळ तुला काय करायचं ते कर. एकदा त्याला ही सवय लावली की मन मग दुसरं इकडे तिकडे कुठे जात नाही. तर मग आता ह्या सर्वसामान्यांनी मनावर ताबा कसा मिळवायचा इथपर्यंत आपल्याला कळलंय. आपण इंद्रिय बघितली, त्याच्यात ते कसं आपलं कंट्रोल करतं, लोक आपल्यावर कसे कंट्रोल करतात, धर्म धर्म उपदेशक आणि राजकारणी आपला कसा वापर करून घेतात, लहानपणापासून आपल्यावर कसं कंडिशनिंग होत जातं, हे सगळं आतापर्यंत आपण बघितलं. मग ह्या सगळ्याचा उपाय आहे मन. त्या मनाला आता कंट्रोल करायचं आहे. आता या मनाला कसं कंट्रोल करायचं, त्याला कसा ताबा मिळवायचा, त्याची साधनं काय आहेत, त्याचे उपाय काय आहेत, हे आपल्याला पहिलं समजणं गरजेचं आहे. मग तुझं मन म्हणजे काय, त्याच्या प्रतिमा आणि जीवनाला गती देण्याचं त्याचं सामर्थ्य हे काय, हे समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. त्याच्या प्रतिमा, त्याची कोणती आपण समस्या जेव्हा जाणून घेतो, तेव्हा आपण एक गृहीत धरतो गोष्ट, आणि मग त्याच्या आधारे आपण समस्येची उकल करतो. त्याप्रमाणे जर का आपण या पायरीवर, जर तुम्ही सर्वोत्तम आंतरिक धर्म जाणत नसताल, तर पहिल्यांदा आपण बाह्य गोष्ट आधी गृहीत ठेवली पाहिजे. म्हणजे काय, तर एकमेव चैतन्याचे, ब्रह्मचैतन्याचे विभाग आपण समजून घेऊ. एक आहे ईश चैतन्य, जीव चैतन्य, समष्टी चैतन्य आणि व्यष्टी चैतन्य, असे 4 भाग आहेत. त्याचं सगळ्यात श्रेष्ठ चैतन्य जे आहे ते आहे मन चैतन्य. हे अस्तित्वात आलेलं आहे. विश्वात्मक मन, समाज मन, वैयक्तिक मन, झुंडीचं, जमावाचं मन, असे विभाग केले जातात, पण मूळ तत्वाचं विभाजन होत नाही. तर जर का आपल्याला हे गृहीत मानसिक पातळीवरती आपण ठरवलं की मनावरती पासून त्याला विभाजित न करता स्वतः वेगळा होतो. म्हणजे उदाहरण त्यांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. आता घर आहे, आपलं घर आहे, पण नवरा बायको आहे. घर कुणाचं आहे, नवरा बायकोंचं आहे.
आता समजा स्त्री जी आहे ती गृहिणी आहे आणि तिचे पती जे आहे ते नोकरी करतात. आता स्त्रीचं काय म्हणणं असतं, मी घरीच असते, माझ्याकडे काहीच नाहीये. मग स्त्रीचा अभिमान, अहंकार काय आहे, मला स्वामित्व पाहिजे माझ्या घरावरती, हे माझं घर आहे, मला पैसे पाहिजेत. बऱ्याच वेळेला असं असतं बघा, नवऱ्याकडून पैसे घेतो आपण आणि त्यांनी कधी मागितलं तर नाही, नाही ते माझे पैसे आहेत. कुठल्या घरातल्या कामासाठी लागणार असेल, नाही ते माझे पैसे आहेत. छोटंसं उदाहरण आहे हा, दररोजच्या आयुष्यातलं आपलं. मग ते घरासाठीचे पैसे आहेत ना, त्यांनी कमवले काय आणि तुम्ही ठेवलेत काय, ते घराचे पैसे आहेत. म्हणजे अर्थातच ते वेगळं नाहीये, ते एकच आहे. पण तरी सुद्धा आपण वेगळेपणाचं स्वतःच तिथे जाणीव आपल्याला तिथे करतो. म्हणजे थोडक्यात काय तर, उजव्या खिशातले पैसे मी डाव्या खिशात ठेवले, पण म्हणजे माझेच पैसे आहेत ना, ते पाकिट माझंच आहे ना ते. तर हा म्हणजे उजव्या खिशातून पैसे काढून मी डाव्या खिशात ठेवले, तर उजवा खिसा माझा भिकारी होऊन डावा खिसा श्रीमंत होत नाही. पैसे तेच आहेत, माझ्याकडेच आहेत. पण तिथे सुद्धा आपल्याला भिन्नता दिसते. म्हणजे हा एकपण, एकत्व असण्याचा जो पार्ट आहे, त्याचं एक उदाहरण त्यांनी दिलंय. दुसरं उदाहरण पण त्यांनी कसं दिलंय, की जसं पृथ्वीचं उदाहरण घेऊया. पृथ्वी गोल आहे. या पृथ्वीवरती जमीन आहे, डोंगर आहे, दऱ्या आहेत, सागर आहेत, सगळीकडे असा निसर्ग पसरलेला आहे. आता पर्वताला असं वाटलं मी सगळ्यांच्यात उंच आहे, मी पण वनश्रीनी खूप श्रीमंत आहे, झाडं वगैरे माझ्याकडे आहेत, बर्फ आहे, आणि दऱ्या आणि हे सगळे खाली आहेत, ते एकदम इन्फिरियर आहेत माझ्यापेक्षा, आणि आपणच श्रेष्ठ आहोत. तर हे बरोबर ठरेल का? कारण की पर्वत किती उंच असला, किती भव्य असला, तो तरी सुद्धा तो पृथ्वीचाच अविभाज्य भाग आहे. त्याला वेगळं अस्तित्व कुठे आहे? त्याला पूर्ण पृथ्वीचंच मानलं जातं. म्हणजे कधी कधी पर्वताच्या काही गोष्टी कोसळतात भाग, किंवा दरीमध्ये ते कोसळतात, किंवा समुद्राला भरती येते, काही होतं, नैसर्गिक अनेक आपत्ती येतात. हे सगळे बदल पृथ्वीवर होऊन सुद्धा पृथ्वी ऍज अ युनिट तसंच राहतं. पृथ्वीमध्ये काही बदल होतो का? पृथ्वी ऍज अ गोल तो गोलच आहे, त्याच्यात काहीच बदल नाहीये. सो पृथ्वी हा तोच ग्रह तसाच राहतो, आणि तो तसाच वर्षानुवर्ष सूर्याभोवती फिरत राहतो. भले त्याच्यावरती काही होऊ देत, मोठे मोठे खडक येऊ देत, त्याच्यावरती मोठा भूकंप येऊ देत, भूभाग असे सागरात बुडून जाऊ देत, पण पृथ्वीचं ऍज अ पृथ्वी म्हणून अस्तित्व कुठेही बदलत नाही. तसंच विचार हा सुद्धा पूर्ण चैतन्याच्या सर्वश्रेष्ठ जाणीवेच्या दृष्टीने काहीही परिणाम घडवून आणत नाही. चैतन्य हे अविभाज्य, अविकारी, जसेच्या जसे राहते. सागरावर लाटा येतात जातात, पण सागर तसाच असतो. तसंच चैतन्याच्या सागरावरती विचार विकार यांच्या लाटा उठतात, खेळतात, त्यातच विलीन होतात. पण जलदृष्ट्या सागर अविकारी जशाच्या तसा राहतो. मात्र जाणीव अथवा चैतन्य हे परिपूर्ण स्वयंपूर्ण असून विभाजित होत नाही. विभाग तुकडे हे मनाचे खेळ आहेत, धारणा आहेत त्या. तेव्हा आपण माणसाने हे सगळ्या धारणा ते विभाजन केलंय, आणि त्या विभाजन करून त्यांनी हद्दी तयार केल्यात, आणि आपापसामध्ये लढाया केल्यात. अनेक राष्ट्र, अनेक देश, अनेक समुद्र किनारे असे त्यांनी भाग पाडलेत आपल्या स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी. म्हणजे थोडक्यात काय तर, आणि हेच खरं आहे, हेच सत्य आहे, असं सोयीस्कर स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून, मानून त्यांनी स्वतःचं मरण आणि दुःख स्वतःवरती ओढवलेलं आहे. त्याचं कारण काय? तर आपल्या स्वरूपाचे मूलभूत कल्पित अज्ञान. त्या कल्पना, खोल धारणा, विचार आपण कायम करतो. जोपर्यंत आपल्याला याचं ज्ञान होत नाही, त्याच्या चाळ्याविषयी आपल्याला पूर्ण अज्ञान असेल, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. म्हणजे या सत्यस्थितीमध्ये अज्ञान जे आहे त्याचा आभास हेच आता सत्य होऊन, म्हणजे लोकांना वाटतं हेच सत्य आहे, असत्य काहीच नाही, हे जे आहे ते सत्यच चाललेलं आहे. जरी ते खोटं आहे, जरी ते निरर्थक आहे, तरी लोकांना वाटतं की हे सत्य आहे आणि ह्याच्यावरच आपण जगलं पाहिजे. तर आता मुख्य मुद्दा काय आपण म्हणतोय, वेळ आहे ना आपल्याला? हा. मुख्य मुद्दा काय तर, मनाच्या दिशा नीटपणे ओळखल्या असतील ज्यांनी, तर मन चांगल्या वाईट, बाहेरच्या आतील मार्गाकडे प्रतिमा निर्माण करू पाहू शकते. बाहेरचे इंद्रियजन्य सुख, अहंकाराचा मान सन्मान, सत्ता, संपत्ती, पद, पदवी, यातच सगळ्या बहुजन समाजाला मन गुंतवून टाकतं. मूलभूत पोटापाण्याच्या गरजा भागवण्यात आपलं आयुष्य पूर्णपणे संपतं. मनाला स्मशान वैराग्य, निराशा, अपयश, दुःख यांनी सतावलं,
तर तेव्हाच आपण आपला मार्ग आपला मनाचा आतमध्ये वळतो. अदरवाईज बाह्य गोष्टीकडून आतमध्ये वळण्याला चान्सेस आपले फार कमी आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला 99% ठिकाणी मी असं पाहिलं की काहीतरी अडचण आली, कुठं संकट आलं किंवा प्रॉब्लेम आला, तेव्हाच कुठे बऱ्याच वेळा माणसं धर्म धर्म करतात किंवा ध्यान किंवा कुठलेही सोल्युशन काढायला आतल्या बाजूला वळतात. पण जर सगळं त्यांना गिवन सगळं छान आहे आणि तरीही त्यांना वाटतं की नाही, पण मला माझ्या स्वतःचा शोध घ्यायचा आहे, हे काय सगळं आहे, हे चैतन्य काय आहे? म्हणजे सगळे लोक असा प्रश्न विचारतात पहा की माझ्याच नशिबात हे वाईट का आलं, माझ्याच नशिबात हे वाईट गोष्ट का घडली, माझ्याच नशिबात हे संकट का आलं. पण असं किती लोक म्हणतात की माझ्याच नशिबात इतकं सुंदर आयुष्य कसं काय आलंय, मी असं काय केलं असेल की मला बुद्धी होते ध्यान करायची, माझ्या घरात सगळं छान आहे, माझी मुलं छान शिकत आहेत, माझा नवरा आणि मी माझे छान संबंध आहेत, आम्ही गुणागोविंदाने राहतो, आम्ही खूप सुखी आहोत, आमचं खूप छान चाललेलं आहे. का बरं असं होत असेल बरं? हा प्रश्न नाही आपण विचारत. दुःख आलं की मात्र माझ्याच नशिबात आहे का, हा आपला स्वभाव मानवी गोष्टीचा आहे. कारण की हे आता वाढलं गेलो आपण, आपले संस्कार असे झालेले आहेत. तर अशा प्रकारे मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार हे चारही गोष्टी अखंड बनून जर मूलभूत प्रश्नाकडे वळाली, तर त्यावेळेला त्यांचा अंतरीचा देवा त्यांनी मालवून टाकलेला असतो. सुरुवातीला जीवनाविषयीचे काही प्रश्न मनापुढे उभे राहतात. मग आध्यात्मिक ग्रंथ वाचन, तसं सत्संग याच्यामुळे अंतरंगाचा प्रवास सुरू झालेला असतो. नाहीतर नेहमी मनाला नेहमी त्या बाहेरच्या तक्रारी असतात, मृगजळ असतं, क्षितिज, दीर्घ स्वप्न, याच्याशिवाय दुसऱ्या हाताला काहीच मिळत नाही. मग जेव्हा हे सगळं सुरू होतं, वाचन सुरू होतं, काही ग्रंथांचं वाचन, आध्यात्मिक धर्मग्रंथ नाही, आध्यात्मिक ग्रंथ वाचायला जेव्हा सुरुवात होते, सत्संग जेव्हा जो आता आपण करतो आहोत, जेव्हा सत्संगच म्हणायचं, जेव्हा हे सुरू होतं, तेव्हा माणसाच्या मनात पुढचे प्रश्न उभे राहतात. मी कोण आहे? हा देह आणि मी कोणी वेगळे आहोत का? शरीराप्रमाणे मी पण नष्ट होणार आहे का? मग मला पुनर्जन्म आहे का? दैव म्हणून काय आहे ते? ते काय प्रकार आहे? किंवा जर दैव किंवा नियती असेल तर त्याच्यावर ताबा कोण घेतं? किंवा हे ज्ञात काय आहे? परमेश्वर कोण आहे? तो काय आहे? असे सगळे मूलभूत प्रश्न आपल्याला पडतात आणि मग आपण आपल्या विचारांनी आपण जे काही वाचलंय, ऐकलंय, त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रतिमा आपण तयार सुरुवात करायला करतो. पण तरी सुद्धा आपण जोपर्यंत समाधानकारक उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत हा प्रवास सातत्याने करण्याचा प्रयत्न सतत करत राहतो. आणि मग ह्यामुळे मानवाच्या आंतरिक विकासाला निश्चितपणे ते सहाय्यक व्हायला लागतं. मग अशा या अज्ञात शोधाच्या कार्याला मनाला हळूहळू गोडी लागायला लागते, अभिरुची वाटायला लागते, आनंद मिळायला लागतो, समाधान मिळायला लागतं. मग छोटे छोटे शोध आपल्याला आतून आतूनच मिळतात. आणि मग ते छोटे छोटे शोध जेव्हा मिळायला लागतात, तेव्हा मनाला आत्मविश्वास येतो की हा बरोबर आहे, ही खूण मला आलेली आहे आणि मला ते आतून वाटतंय की हे बरोबर आहे. ते दुसऱ्यांना मला सांगायची गरज नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ऑथेंटिकेशनवर जातो की मला ह्यांना सांगितलं आणि ते जर म्हणले हे बरोबर आहे तर बरोबर आहे. पण जर कोणी म्हणलं नाही रे तू कधी चुकतेस, की हो का मग मी चुकते का, ही शंका पण मग यावेळेस येत नाही. मला माहितीये, मला सत्य माहितीये आणि मला ती खूण बरोबर पटलेली आहे आणि मी बरोबर चाललेली आहे. आणि मग माणूस अजून अजून खोल मनाचा शोध घ्यायला सुरुवात करतो आणि पुढे पुढे जायला तो सुरुवात करतो. मग आपलं मन आधी काय करत असतं, बाह्य गोष्टी काय असतात, संपत्तीचा अफाट संग्रह करणं, अहंकाराचं समाधान करणं, यशाच्या सुखाने हुरळून जाणं, ह्या सगळ्याचे स्वभाव आधी होते. जेव्हा आपण मनाचा शोध घ्यायला लागतो, अंतर्मन असा प्रवास करायला लागतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात. म्हणजे जरी घरदार सोडलं नाहीये, संसार सोडला नाहीये, प्रपंच सोडला नाहीये, जगाचा त्याग केला नाहीये, तरी बाह्य सुख समाधानांमध्ये जे आधी खूप इंटरेस्ट होता, मला हा सिनेमा बघावासा वाटतोय, मला या हॉटेलमध्ये खावायला जावंसं वाटतं, मला ना ही साडी घ्यायची खूप मनात आहे, ही घ्यायची होती, हे जे ते चुकीचं आहे असं पण मी म्हणणार नाहीये. पण जेव्हा ह्याची इच्छेची तीव्रता कमी होते, म्हणजे ठीक आहे वाटत होतं मला आवडतं त्या सगळ्या गोष्टी, पण मला घ्यायलाच पाहिजे अशी आसक्ती नाहीये. तर म्हणजे आपल्याला काही सगळे सोडून भगवे कपडे घालून कुठे हिमालयात जायचं नाहीये. पण आतला हा जो प्रवास आहे, आपली चित्तवृत्ती आपल्याला काय सांगते, आणि हे पण बळजबरीने आणायचं नाहीये की नाही रे मला तर वाटतंय बाई, मग नाही नाही पण ते नाही वाटायला पाहिजे, नाही नाही कंट्रोल कर. हे जेव्हा तुम्ही हळू 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 जेव्हा साधना करायला लागता,
तेव्हा ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली आतून यायला लागतात. आणि जेव्हा त्या ऑटोमॅटिकली येतात तेव्हा आपण खरा प्रवास सुरू केलेला असतो. आणि ह्यासाठी आपण स्वतःशी अतिशय प्रामाणिक राहणं फार 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 गरजेचं आहे. आपण बाहेरच्यांना फसवू शकतो, दुसऱ्याशी खोटं बोलू शकतो, आपण स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. तेव्हा सर्वसाधारण माणसासारखा ही व्यक्ती वागते, पण त्याचं लक्ष हे अंतराच्या शोधाकडे ते वळून अंतर्मुख झालेलं असतं. आणि मग त्याला हळूहळू आपल्या चुका समजून यायला लागतात, की आता ह्या चुका मी केल्या. अच्छा, ही रिॲक्शन मी त्यावेळेस अशी दिली, आता ती द्यायला नाही पाहिजे होती. पुढच्या वेळेस मी पुन्हा तो विचार करेल आणि पुन्हा थोडं थांबेल आणि मग मी ती रिॲक्शन देईल. असे छोटे छोटे अभ्यास जर आपण आपल्या स्वतःवर करायला लागलो, तर मग माणसाच्या दृष्टिकोनातले बदल, म्हणजे आपण साधी गोष्ट बघा असतं, की एखादी बाई आपल्याला काहीतरी फटकन बोलली, की "अरे मला नाही आवडलं हे, असं काय?" पण म्हणतो, "काय बाई आहे, ध्यान करते आणि एकदम अशी कशी ओरडते?" ही आपली नॉर्मल रिॲक्शन असते. हां, मी ध्यानाचेच उदाहरण घेते कारण की आपण हा विषयात आपण आहोत म्हणून. पण काही काळानंतर आपल्याला असं लक्षात येतं, की मी पण कुठल्यातरी वेळेला माझ्या जर्नीमध्ये अशीच होते. म्हणजे हां, ही तिची पण जर्नी आहे ना. तिची एक सोल म्हणून तिची पण एक जर्नी सुरू आहे. त्या जीवाची पण एक जर्नी सुरू आहे. त्या जीवाला जेव्हा हे ज्ञान येईल, तेव्हा ते पण हळू शांत होत जाईल. कारण कुठल्यातरी काळात कदाचित आपण म्हणू, की मी नव्हते बाई अशी. मी लहानपणापासून अशीच चांगलीच होते. हो, पण कुठल्या जन्मात तुम्ही तशाच होतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे असेच सगळे जर्नी झालेले आहेत. सुदैवाने कुठल्या आपल्या साधनेनी असेल, निसर्गामुळे, गुरुच्या आपल्या आशीर्वादाने, कुठल्याही गोष्टींनी किंवा आपण आपला जो काही अभ्यास केला असेल, या गोष्टींनी सुद्धा आत्ता जे आपण आहोत, त्या आपल्यामुळेच आहोत. सो दुसऱ्याला हे असे कसे आहेत आणि मग बघा मी कशी, बघा मी कशी शहाणी आहे आणि तो कसा, ती बाई कशी अजून शहाणी झाली नाहीये. एवढी मोठी माझ्यापेक्षा वयाने आहे. आता हिला नातवंड येईल, पण ही अशीच वागते. हे आपण पटकन रिस्पॉन्स, अशा रिॲक्शन देतो आपण लोकांना. तेव्हा हळू-हळू त्या गोष्टी आपल्या आतमध्ये बदलायला सुरुवात होतात. म्हणजे आता ह्या रिॲक्शन उद्या लगेच बंद होणार आहेत असं नाहीये. म्हणजे ज्यांच्या होत असतील, की माझ्या पण होतात बऱ्याच वेळेला. पण पुन्हा एक फक्त फक्त बदल झालाय, की लक्षात येतं पटकन, की अरे हां, इथे चुकलंय. सो हा आपलाच प्रवास आहे. आपल्याला शिकत जायचंय. सो अशी माणसं मग हळू-हळू आपल्या दृष्टिकोनात बदल व्हायला लागतात. त्याचे इष्ट परिणाम पण आपल्याला दिसायला लागतात. आणि मग हळू-हळू काय होतं, की कोणत्याही शिस्तीशिवाय मग सवय होते मनाला. कारण ते मन आहे ना, ज्याला आपण आता शिकवतोय, त्याला आपण शिकवलेलं नव्हतं. मग त्याला शिकवल्यानंतर मग तो हळू काय करतो, आपण विचार न करता सुद्धा ते बरोबर तसाच तो रिस्पॉन्स देतो. म्हणजे एक वेळ अशी येते, की कोणत्याही शिस्तीशिवाय, प्रयत्नाशिवाय, विधी-निषेधाचा नियम न पाळता, साधनेचे अवडंबर न माजवता सुद्धा हा आंतरिक आत्मिक विकास व्हायला सुरुवात झालेली असते. मग याला काय महत्वाचं आहे? स्वानुभाव आणि स्वतःच्या श्रद्धेचा परिपाक. हे सगळं आपल्याला या वासना आणि चिंता यातून आपण हळू मुक्त व्हायला लागतो. कोणतीही साधना, कोणताही उपाय, मार्ग, शिस्त, दमन, नियम, हे सगळे माणसांना इच्छेपासून, वासनेपासून, व्यसनातून मुक्त करायला असमर्थ आहेत. खूप क्रांतिकारक वाक्य आहे. आपण लहानपणापासून शिकलो, शिस्त पाहिजे. शिस्त झाली की तो बरोबर लाईनवर येईल. तो बरोबर करायला लागेल. पण हे त्याला आतून वळवायला पाहिजे. बाहेरून आपोआपच तो वळेल मग. मनाच्या प्रतिमा, वासना, इच्छा, धारणा ताब्यात ठेवण्यास कोणतेही राजकीय व धार्मिक उपाय उपयोगी पडत नाही. हे सर्व उपाय फसतात, निकामी ठरतात. म्हणजे भौतिक वस्तूपासून धन, संपत्ती, घर, लौकिक यातून मानवाला मुक्त झाल्याखेरीज खरे सुख, समाधान मिळत नाही. मुक्त झाले म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही. लोकांवर लुटलेले पैसे आहेत. आता आम्ही बँक बॅलन्स स्वच्छ केलेला आहे. कपडे पण सगळे चांगले होते, सगळे देऊन टाकलेत. घर पण दुसऱ्यांच्या नावावर केली आहेत. आणि आता आम्ही अगदी मुक्त झालोय. ते मुक्ती नाही. ही मुक्ती म्हणजे सगळं आहे माझ्याकडे, पण त्यात मी अडकलेली नाहीये. ही मुक्ती आहे. तर सर्व काळच्या संतांनी, धर्मगुरूंनी, धर्मपंथ यांच्या संस्थापकांनी इतके उपदेशांचे इतके दिवस डोस पाजलेत जगाला, की तुम्ही कसं मुक्त व्हायला पाहिजे. पण बघा उलट्या दिशेने सगळं चाललंय. अधिकाधिक हे जग जडवादी आणि भौतिक होत आहे. सद्गुणांचं रूपांतर दुर्गुणात होत आहे. महान उद्देश, सत्य दाखवणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार हे पुस्तकातच आहेत फक्त, किंवा भिंतीवर आहे शाळेमध्ये लिहिलेलं आहे. नंतर ग्रंथ, घर, शाळा, मंदिरं ह्याच्या फक्त भिंतींवर लिहिलेलं आहे.
खरे बोलावे किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी. पण हे खरं आपण खरंच बोलतो का, हा अजून एक प्रश्न आहे. सो हृदय हा याचा अर्थ शरीरातला एक मांसाचा गोळा नाहीये. तर तो म्हणजे तुम्ही जीवनामध्ये अंतर्मुख होऊन जेव्हा शोध घ्याल, हृदय म्हणजे अंतःकरण, म्हणजे त्यातली प्रेरणा, भावना याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपण म्हणा युद्धस्य कथा रम्या, युद्धाचं वर्णन मला फार आवडतं, खूपच मस्त वाटतं. पण युद्धाचं वर्णन तुम्ही घरी एसी मध्ये बसून वाचताय आणि युद्धात प्रत्यक्ष भाग घेतात, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तो निरर्थक गप्पा मारणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं, युद्धाचे दुष्परिणाम म्हणजे ते कोणी जिंकला असो ना तर हारला असो, दुष्परिणाम युद्धाचे असतातच. हे सगळं भोगायला पण लागतं. तसंच मनाच्या अंतर्गत प्रतिमा, धारणा, कल्पना यांचा परिणाम मानवाच्या आयुष्यात प्रत्यक्ष दिसला तर तो बदल आहे. मी खूप छान विचार करते बरं का आता, पण आयुष्यात काहीच बदल नाही माझ्या वागण्यात आणि हे करण्यात, तर काहीही परिणाम झालेला नाही. ह्याचे परिणाम लाखो लोकांचे, झुंडींचे, गर्दीचे, समाजाचे मन असंच विभागलं जातं राष्ट्रांमध्ये, पंथात, चित्र, धारणा, झगडा सगळा सुरू होतो. म्हणजे एकूण काय, तर माणसाला तृप्ती मिळत नाही. या अंतर्गत प्रतिमांचा परिणाम दिसत नाही, म्हणून माणूस सुखाचा शोध अंतरात घेत नाही. ही त्याची खूप मोठी चूक आहे. तो खऱ्या अर्थाने मनामध्ये जर आत शिरला, तर तो खऱ्या विकासाकडे, आत्मोद्धाराकडे, सुखाच्या खजिन्याकडे निघाला असं म्हणता येईल. मनुष्याला मनाची कल्पना येईल, त्याचे गुणधर्म, क्रिया समजतील. श्रेष्ठतम जाणीव मन, श्रेष्ठतम अंतर्मन हे साधकाला कळेल. जाणीव, नेणीव, बोध, उपबोध, अबोध हे सगळे मनाचे तर त्याला अवलोकन करता येतील. त्याबाबत उत्क्रांतीचे तत्वज्ञान साधकाला सहाय्य करेल. पण अंतर्यात्रेला निघालेल्या माणसाला एकट्यानेच हा प्रवास करायचा आहे. प्रत्येक पायरीवर अज्ञात अनुभव आणि मार्गदर्शक त्याला आतून मिळतो. त्याच्यामध्ये वाक्य खूप सुंदर आहे नित्यानंद बाबांचं, की आप में आप होके रहता है, उसे भजो उसे पूजो, मैं किसी का गुरु नहीं, कोई मेरा शिष्य नहीं. ह्याचा अर्थ खूप, म्हणजे हे लोकांनी इतकं लिहिलंय, हा थोडं लिहिलंय पण ते खूप गर्भित आहे, की तुमचा राम तुमच्या आतमध्ये आहे. याचा अर्थ काय हा ह्याच्यातून कळतो, की तुम्हाला बाहेरून असं काही मार्गदर्शन मिळणार नाहीये. कुठलाही गुरु तुम्हाला, गुरु म्हणजे तो फक्त तुम्हाला मार्गदर्शन करेल, म्हणजे तुम्हाला फक्त एक दिवा दाखवेल, बघ इकडून जायचंय. चालणारच आपणच होतो आणि आपणच सगळं शोधणार आहोत. आणि म्हणून हा अज्ञान अनुभव आणि मार्गदर्शक आतून मिळतं आपल्याला. पूर्वी न अनुभवलेली सुखे त्याला अचानक मिळत राहतात. काही वेळा एकाकीपणा, भय, साशंक वृत्ती ही सतावतात. पण त्या प्रवासाने न भिता मार्ग आक्रमण त्याने करावा आणि हळूहळू परिपूर्ण शांती तो अनुभवायला लागतो. ज्या कोणी या अंतर्गत अज्ञात मार्गाने प्रवास केला, त्यांनी काही खुणा मागे राखलेल्या आहेत. जसं मी आता बाबांचं उदाहरण सांगितलं, की असं एक छोटस काहीतरी ते सांगतात, पण त्याचा अर्थ आपल्याला नीट कळायला पाहिजे, कारण ह्या शब्दांचे अर्थ पण लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने काढलेले आहेत. आता जेव्हा मी सुरुवातीला त्यांचं वाचलं, मैं किसी का गुरु नहीं, मैं किसी का गुरु नहीं, कोई मेरा शिष्य नहीं, मला सगळ्यात पहिली रिॲक्शन काय होती माहिती का, म्हणजे आपली लायकीच नाही, तुमची कुणाची लायकीच नाही शिष्य होण्याच्या, म्हणून मी कुणाचा गुरु होणार नाही. हे सरळ सरळ विधान मला आता इंटरप्रिटेशन मी केलं, की तुमच्या कुणातही लायकी नाहीये माझं शिष्य व्हायची. पण बघा हे अर्थ मी 10 वर्षापूर्वी, मला 11 वर्षापूर्वी हा अर्थ मला होता. आणि आज हा अर्थाचा, हे शब्द बदललेले नाहीये, शब्द तेच आहेत, पण अर्थ केवढा बदललेला आहे, समजलेला आहे. अजूनही तो पुढे अजून वेगळा समजू शकतो. सो हे शब्द जरी ते असं, ते अर्थ हा आतूनच आलेला आहे ना. म्हणजे असे एक्सप्रेशन किंवा या भावना किंवा ऍक्च्युअल मेसेज जो असतो निसर्गाकडून किंवा या गुरुतत्वाकडून, तो शब्दातूनही नाही कळत, तो जाणीवेतूनच कळतो आपल्याला, आतून कळतं, की हे म्हणायचंय, त्याचा अर्थ हा आहे. आपल्याला अनेक वेळा सांकेतिक काही स्वप्न काही लोकांना पडतात, ध्यानात काही गोष्टी दिसतात, त्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांना विचारलात, तो त्याच्या स्वतःच्या संस्काराप्रमाणे उत्तर देईल, की हा हे दिसलं ना, ह्याचा अर्थ हा. पण आपण जर त्याचं चिंतन केलं तर तुमचं मन तुम्हाला त्याचं उत्तर सांगतं. आणि कारण ते तुमच्यासाठी असतं. हे सगळे अनुभव हे कस्टमाइज्ड असतात. कस्टमाइज शब्द मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. कस्टमाइज साडी करून घेतली, तुमच्यासाठीच साडी आहे.
तुमच्यासाठी ड्रेस डिझाईन करून घेतलाय, दुसरीकडे असा ड्रेस मिळणार नाही. तसं कस्टमाइज्ड अनुभव असतात हे आपले, कारण ते आपले स्वतःचे असतात. हा आतला आवाज तुम्हाला सगळे सांगत असतो. हे अंतर्मन तुमच्यासाठीच असतं आणि त्याला सोडून आपण बाहेर सगळीकडे फिरत बसलेलो असतो. तर या खुणा, ही चिन्ह, हे मैलाचे दगड आणि इतर सूचनात्मक माहिती पुढील येणाऱ्या प्रवाशांना उपयुक्त होतात. त्या खुणा फक्त या कठीण यात्रेतील जिद्दी यात्रेकरूंसाठीच असतात. हे आंतरयात्री इंच फूट मोजून मापून पुढच्या प्रवासाला लागतात. त्यांना ही माहिती आणि या खुणा खूप मार्गदर्शक ठरतात. पण हे वाक्य पुढचं फार महत्वाचं आहे. पण जे फक्त श्रवण करतात त्या श्रोत्यांना त्याची माहिती म्हणून उपयोग होतो. असे श्रोते या माहितीचा उपयोग शाब्दिक ज्ञान म्हणून करतात. खरा प्रवासी ज्ञानी बनतो. मोठे मोठे संत, प्रवासी, सिद्ध, अवतार, पैगंबर, गुरु, जीवनमुक्त, धर्मसंस्थापक, पुन्हा जन्मलेले, त्या मार्गाने जाणारे, यांनी याच मार्गाने खूप प्रवास केलेला आहे. त्यापैकी पुष्कळ साधक, भक्त, ज्ञानी, ध्यानी मार्गी, योगी हे परमपदाला पोहोचलेले आहेत. ते जणू चैतन्याच्या सागरात विलीन झालेले आहेत. ते परमेश्वराला मिळालेले आहेत. महाकारण ध्येय, देह, तुर्या अवस्था, परमात्म्याबद्दलची सर्वश्रेष्ठ जाणीव, चेतना, हे सगळ्या लोकांना मिळालेले आहे. ते एकमेव केवळ स्वयंभू परिपूर्ण विभाज्य अद्वैत सत्या त्यांनी अनुभवलेली असते आणि ते त्या ठिकाणी पोचलेले असतात. ज्याला आपण म्हणतो कैवल्य, मोक्ष, निर्वाण, विदेह मुक्ती, हे सगळे ते लोक आहेत. हे लोक मानवतेच्या पारमार्थिक लाभासाठी सद्वर्तन, सदाचार, सद्गुण, भक्ती, ज्ञान, ध्यान, आंतरिक पूजा, मानस पूजा, विवेक, अंतःकरण शुद्धी, ह्या सगळ्या गोष्टीवर यांनी खूप भर दिलेला आहे. स्वार्थापेक्षा संपूर्ण मानव जातीवर चा विचार त्यांनी केलाय. प्राणी मात्राबद्दलची दया दाखवा असे त्यांनी सांगितले. अविरत भक्ती करा असं सांगितलंय. काल्पनिक भेद, वैचारिक मतभेद, अमंगळ भेदाभेद हे सोडून द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे एवढ्या लेवलला आपल्याला जन्मानुजन्म प्रत्येक काळामध्ये असे संत येतात आणि सांगतात. जे पोचलेले आहेत ते सांगतात, पण तरी सुद्धा ह्याच्या उलट सगळं जगात चाललंय. दुर्दैव असं आहे की हे सगळं अजूनही सत्ता, संपत्ती, मान, अपमान ह्याच्यामध्येच संपूर्ण जग अधिकाधिक जडत्वाकडे चाललेलं आहे. ह्याच्या उलट हे सगळे लोक ह्या द्वंद्वापलीकडे आहेत. त्यांच्याकडे घरदार असलं तरी ते अनासक्तीने राहतात, उपेक्षेने अलिप्त राहतात. आणि हे खरे आहेत ते धर्मसंस्थापक. यांनी खऱ्या अर्थाने मानवतेला प्रकाशाचा मार्ग दाखवलाय. आणि हे जे आहेत हे खरे दीपस्तंभ आहेत असं म्हणायला पाहिजे. तर इथेपर्यंत आपल्याला आता हा विचार करायचा आहे की आपण आता कालपासून आपण ऐकतोय, आता हा प्रश्न, असा अभ्यास आपल्याला पण करायचा आहे की आपण जो धर्म जन्माने स्वीकारलेला आहे किंवा त्याचं आपण जे आचरण करत आहोत, तर त्या दृष्टीने तुमचा अंतरातील प्रवास कसा काय सुरू आहे, त्याच्याविषयी तुम्ही कधी काही विचार केला का? बाह्य सत्ता, संपत्ती, संतती, धनदौलत, समाजात मान सन्मान, यावर तुम्ही खुश आहात का? तुमचा धर्म खुश आहे का? तुम्ही समाधानी आहात का? तुमचे पवित्र धर्मग्रंथ, धर्माचरण, संस्कार, प्रार्थना, या सगळ्या तुमच्या आंतरिक प्रवासाला उपयोगी पडतायत का? तुमची शांती, समाधान, सुख हे धर्मामुळे आलेली आहेत का? आणि हे सर्व जर खरं असेल का तकलादू आहे. हे व्यवहारामध्ये जसं आपण प्रवासाला किती चालून आलो, किती वेळ झाला, किती प्रवास झाला, मुक्काम किती दूर आहे, हे सगळं आपण चेक करतो ना, नेहमी अवलोकन करतो. तसं आता आपला जो जीवनाचा प्रवास अंतर्मनाचा सुरू झालेला आहे, तो कुठपर्यंत आलेला आहे याचा पण आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि आध्यात्मिक मार्गाचा हा प्रवास विविध अनुभवांनी इतका संपन्न आहे की त्या प्रवासाला दुसऱ्या मदतीची व मार्गदर्शनाची जरुरी उरत नाही. तोच प्रवासी, तो स्वतःच प्रवासी असतो आणि स्वतःच मार्गदर्शक असतो. तोच गुरु असतो आणि तोच शिष्य असतो. हेच वाक्य नित्यानंद बाबांनी म्हटलंय कि मैं किसी का गुरु नहीं, कोई मेरा शिष्य नहीं, आपका राम आप में आप होके रहता है, आप उसे भजो, आप उसे पूजो. हेच त्याचा तो अर्थ आहे. तर चुका आणि शिका हे जरी खरं असलं तरी सुद्धा चुका होऊ नयेत म्हणून या अशा लोकांनी काही गुप्त आणि नेमक्या खुणा दिलेल्या आहेत. त्या सर्वात
सावधानता, अवधान हा मोठा गोष्ट आहे, ही मोठा गुण आहे. आणि तो हळूहळू आपल्या प्रगतीबरोबर यायला लागतो. तर आपल्याला असं शिकवलं गेलं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार महत्वाची मूल्य आपल्याला शिकवली आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा जीवनातले अंतिम जीवन मूल्य जे आहे ते आहे धर्म आणि मोक्ष. आणि ह्या दोन गोष्टींसाठी आपला विचारांचा प्रवाह, आंतरिक प्रवाह आतमध्ये वळवणे हे फार गरजेचं आहे. आणि हा एकमेव योग मार्गाचे हे एकमेव प्रयोजन आहे. सो हा आपल्याला विचार करायचा आहे की आधुनिक जगात माणसाला धर्माचा उपयोग आणि स्थान काय आहे, देवाची गरज काय आहे, हे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत. कटुता न निर्माण करता, कोणावरही न रागवता आपण म्हणूयात की आपण सगळं काही ऐहिक आणि भौतिक सुखसमाधानावरच आता सुखसाधनांवरच भर आहे. तेच आपलं एकमेव सुख आहे. म्हणजे गाडी मिळाली आहे, म्हणजे आता तुम्ही एक विचार करा, आत्ताची जी आपली मुलं आहेत, म्हणजे बऱ्यापैकी माझं ऑब्झर्वेशन आहे, आपली जी पिढी आहे ही बऱ्यापैकी फाउंडेशन आपण उभं केलंय. म्हणजे घर बांधणं, गाडी घेणं, सेटल होणं हे काम आपण केलेलं आहे. आपली पुढची पिढी आहे ना, त्याला हे मूलभूत प्रॉब्लेम नाहीयेत. म्हणजे त्यांना घर घ्यायचं नाहीये, त्यांना गाडी घ्यायची नाहीये, त्यांना काही लढायचं नाही. त्यांचे स्ट्रगल वेगळे असतील, पण त्यांना बेसिक स्ट्रगल नाही. आणि म्हणून ते पुन्हा अडकलेत की आता काय. आणि मग त्यांना सगळे जगामध्ये असलेले अट्रॅक्शन आता समोर उभे आहेत. नेटफ्लिक्स आहे, सॅटर्डे संडे पार्ट्यांचं एक संस्कार बाहेर आलेला आहे आता की हे नॉर्मल आहे गोष्टी. नंतर जेवण आज करायचं नाहीये, मग मला स्विगीतून मागवायचं आहे. मग स्विगी आहे ना, आपल्या पटकन ब्लिंकिट वरून सामान मागवायचं आहे. सो हे सगळं जरी केलं तरी दे आर नॉट हॅपी. दर सॅटर्डे संडेला त्यांना कुठेतरी जायचं असतं आणि पुन्हा ते चिडचिड करतात की मला लाईफ मध्ये मजाच नाही वाटत आहे. दॅट मीन्स की हे सगळं मिळालेलं असून सुद्धा ते सुखी नाहीयेत. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतेय, म्हणजे याचा अर्थ ते सुख बाहेर नाहीच आहे ना, ते सुख आतमध्ये आहे. आणि म्हणून ते आतल्या बाजूनी वळवलेलं मन हेच आपल्याला पुढचा खरा रस्ता आपल्याला दाखवणार आहे. तो आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण कुठे चाललोय. आणि आध्यात्मिक पातळीचा चैतन्याचा आपला भास्कर म्हणजे सूर्य हा नक्कीच उगवेल जेव्हा आपण या पद्धतीने जाऊ. फक्त व्यावहारिक धर्माच्या पातळीपेक्षा आंतरिक अध्यात्माच्या थरावर आपण शांती, समाधान, तृप्ती, कृतार्थता याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि त्यामुळे प्रत्यक्ष जीवन जगण्याची संधी आपण आपल्याला कधी देतच नाही. आपण नुसते पळतोय पळतोय, जीव घेण्या स्पर्धेमध्ये नुसतं पळतोय. आणि त्याच्यामध्ये अपयश, निराशा, चढाओढ, स्पर्धा, हिंसा, थकवा, ताण, जीवन साधनं शोधायची. म्हणजे आता जुना फ्रीज संपला, आता खराब झाला, आता नवीन व्हर्जन आलंय. मोबाईल जर आता जुना झाला, आता आयफोन घ्यायला पाहिजे, मग त्यासाठी परत पैसे मिळवायला पाहिजेत. मग त्याचं ईएमआय केलं पाहिजे. आता मला माझा फ्लॅट चांगला आहे पण मला फार्म हाऊस घ्यायचंय, त्याचा परत ईएमआय मला करायला पाहिजे. म्हणजे हे सगळं पाहिजे, पण त्याच्यानी असं नको व्हायला की त्याच्यानी मला जगताच येत नाहीये नीट, मी सुखीच राहू शकत नाही, मला ताण येतोय, मला थकवा येतोय, मला स्पर्धा वाटती आहे. मग हे स्वतःला आपण हे सगळं करताना प्रत्यक्ष आपण जीवन जगतोय का. म्हणजे आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा हप्ता होता घराचा, सगळ्यांनाच असतो. आणि आम्ही नवरा बायको सकाळी 9ला घर सोडायचो, रात्री 9ला यायचो. तर आम्ही म्हणायचो आमच्या कामवाली बाई जास्त एन्जॉय करते आमचं घर, असं दिसतंय, कारण आपण फक्त रात्री झोपतो. म्हणजे त्या घराचा आनंद मिळतोय का ज्या घरासाठी आपण बाहेर मरमर करतोय. तो जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा मी 2020-21 ला ठरवलं की आता मला काम नाही करायचंय, मला माझ्या घरात राहायचंय, मला घरात राहण्याचं सुख घ्यायचंय, मला प्रत्येक मोमेंट जगायचा आहे. आपण काम करत असताना पटपट पटपट स्वयंपाक करतो आणि पटपट जे काय आहे लवकर लवकर होतं त्या सगळ्या गोष्टी करतो. पण आपण स्वयंपाक करण्याचा आनंद घेतला नाहीये, हे मी माझं सांगतेय. मग मी ते तसा आनंद आता घेते. मी खूप आनंदाने स्वयंपाक करते, आनंदाने गोष्टी बनवते. मी सुगरण ह्या कॅटेगरीमध्ये नसेल कदाचित, पण जे लोक म्हणतात की तुम्ही छान बनवता स्वयंपाक, मग हे कसं काय झालं. मी कुठे शिकलेली नाहीये, मला आईने कधी शिकवलं नाही, मी कामच करत होतं पहिल्यापासून. त्यामुळे डायरेक्टली स्वयंपाक करायला लागले. पण तो स्वयंपाक चांगलाच होतो कारण की तो मनाने आनंदाने करतो आणि आपण तो एन्जॉय करतोय. म्हणजे हा प्रत्येक मोमेंट आपण एन्जॉय करतोय. मला आता बाहेर नाही जायची इच्छा होत, मला ध्यान करायचंय आणि मला पेंटिंग करायचंय, कारण हे मला जगायची इच्छा देतं. मला ह्याच्यात साधनेसारखं काम करतं ते माझ्यावरती.
ह्याच्यामध्ये माझं मन शांत होतं. मला बऱ्याच गोष्टी नवीन सापडतात. पेंटिंग करताना पण बऱ्याच रिअलायझेशन्स होतात. सो ही माझी साधना आणि ही मला जगायला आवडते. म्हणजे मला जसं मंगल मॅडम प्रेमाने खरंच त्यांना हक्काने म्हणतात की तुम्ही माझ्यावर या शिकवायला किंवा काय. छानच गोष्ट आहे ती. मला ती मी लेक्चररच होते आधी आणि माझा पिंड शिक्षकाचाच आहे, कारण म्हणून मी बोलू शकते, लोकांना आवडतं. पण त्याच्यापेक्षा सुद्धा आता मला एकटं राहायला खूप आवडतं आणि ते मी स्वतः एन्जॉय करते. मला माझ्याबरोबर राहायला मिळालं नाहीये. मला सगळ्यांबरोबर मी राहिले, माझ्याबरोबर मी राहिलं नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आपला आतला जो आवाज आहे ना, आपला तो आपला ओळखायला आवाज शिकणं. ओळखा म्हणे. हा, स्वतःचा आवाज ओळखणं आणि नम्रपणे म्हणजे नाही असं कसं तुम्ही काय माझ्या मागे लागलात काय हे मला मग, किंवा उलट अरे या फारच मागे लागलात त्यांना वाईट वाटेल, मग आपण जायला पाहिजे, आपण केलंच पाहिजे असंही नाही. मनाच्या विरुद्ध नाही काही करायचंय आपल्याला. म्हणजे हट्टी नाही, क्रांतिकारी हा प्रकार पॉझिटिव्हली मी सांगते आहे. तर हा सगळा शोध आणि बोध आपल्याला जेव्हा हळूहळू लक्षात यायला लागतो, तेव्हा आपण कळतो, आतून एक शांतता येते आणि छान वाटायला लागतं. खूपच सुंदर म्हणजे प्रत्येक क्षणाला मग मी ते परमेश्वराला किंवा निसर्गाला किंवा गुरुतत्वाला थँक्यू म्हणते की हे इतके सुंदर क्षण मला मिळत आहेत. तसं पाहिलं बाहेरून तर काय, घरातच आहे बाई. म्हणजे कधी कधी माझा नवरा मला म्हणतो तू काय करते घरात. घरात तर बसलेली असते, एक तर स्वयंपाक करते ना तर पेंटिंग तरी करते, काय करते तुला काय काम आहे. कारण याने आयुष्यावर मला काम करताना पाहिलेलं आहे. पण ते मी जे काही करते ते मला माहितीये की मी खूपच सुंदर जगतीये आता. हा जो हे जे जगणं आहे ह्याच्यामध्ये जरी मी शारीरिकरित्या आपण बाहेर कुठे जात नाही आहोत किंवा काही काम करत नाही आहोत किंवा काही अचीव करत नाही आहोत, लोकांना ते अचीव करायचा एक संस्कार झालेला आहे. हा मग तिने आता ना ही ऑफिसर म्हणून झाली, मग ती असिस्टंट मॅनेजर झाली, मग ती मॅनेजर झाली, मग ती सीईओ झाली. सो दिस इज व्हॉट द हा आपल्या व्याख्या आहेत अचिव्हमेंटच्या. पण ही अचिव्हमेंट कधी आहे की मग मी शांत झाली आतून. मी खूप कारण की ह्या सगळ्या व्याख्या आपण अचीव व्हायचं याच्यामागे कारण काय, अचीव का करायचंय, पैसा का मिळवायचाय, फार्म हाऊस का घ्यायचंय, मला आनंद मिळवायचाय म्हणून. बरोबर आहे ना. पण मग हे सगळं न मिळवता पण मी आता खूप आनंदी आहे. याचा अर्थ मी सगळं काही सोडून नाही बसले. सगळ्या ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या माझ्याकडे आहेतच. माझ्याकडे जो लागतो तो पैसा आहेच, पण माझ्याकडे आनंद आहे आत्ता. आतून आनंद आहे मला. माझा आनंद हा कुणाच्या येण्या जाण्यानी, काही खाण्यापिण्यानी किंवा पैसे आले गेले किंवा अजून काही झालं म्हणून तो आनंद अवलंबून नाहीये. आणि म्हणून ते मला मिळालंय. आणि हेच आपला खरा मार्ग आहे प्रवासाचा. तर आपण आता मला वाटतं इथेपर्यंत थांबू आणि उद्या आपण पुढचा पाठ सुरू करू. त्याच्यातलं तुम्हाला काय विचारायचंय, बोलायचंय? जरा जास्त वेळ झाला का? नाही, बरोबर आहे. 5:13. ओके, छान झालं बोला. एकदम. एक काय म्हणतात लई मध्ये अगदी ऐकत होतो, त्यामुळे ब्रेक नाही करावा असं वाटला. ऍक्च्युअली काल ना मी खूप थकले होते. कार्यक्रम घेतला होता शाळेत जाऊन हो. आणि आपला हा होता कार्यक्रम सुरू व्हायचा होता आणि आल्यावर सुद्धा एवढी थकले होते कारण झोप झाली नव्हती. पौर्णिमेचं ध्यान 2:15 झालेलं हं. आणि लगेच 3:30ला उठलो. 3:30चं म्हणजे मी तरी उठले आणि मग काल तर घेतलं नव्हतं बहुतेक हे 3:30चं ध्यान, पण आज घेतलं. तर कालही झोप झाली नव्हती आणि आल्या आल्या रेकॉर्डिंग राहिले होते रात्रीचे सगळे, ते करत बसले आणि आपला कार्यक्रम सुरू झाला आणि मग पुस्तक वाचनाला सुरुवात झाली आणि मग नंतरही केवढी कामं होती पण मला गप्प बसवलं नाही शुभांगी मॅडम. मी पहिल्यांदा ते पुस्तक हातात घेतलं आणि हे काम करते ते पुस्तक वाचते, ते काम करते हे असं डबल मल्टीटास्किंग करत करत चक्क 30-40 पानं वाचली मी आणि खुणा केल्या प्रत्येक शब्दाला. खून पेन्सिलची खूण प्रत्येक करताना शब्दाला. असं वाटतं की कुठली जागा शिल्लक नाही, सगळं प्रत्येक शब्दाला खुणा म्हणजे येतात. नेहमीची सवय अशी आहे की पॅरेग्राफ करा हे करा पण काहीच सोडवसं वाटत ना. पण तुम्हाला सांगू आता माझ्यासोबत जे आहेत ना 3 वर्ष, प्रत्येक शब्दाला मला असं वाटत होतं ही माझीच कहाणी आहे, मी हेच जगतेय, मी असंच जगतेय आणि मी लोकांना याच रस्त्यावर बरोबर याच पद्धतीने नेत आहे. म्हणजे येस, जेवढी पुस्तकं वाचायला घेतली तेवढ्या पुस्तकांनी एकच दाखवलं की वी आर मुव्हिंग ऑन राईट पाथ. आणि येस. प्रत्येक पुस्तकाने हाच अभिमान स्वाभिमान माझा जागृत केला
की कसं भिनलंय माझ्यामध्ये हे प्रत्येक वाक्य न वाक्य. कारण आता हे जे यांनी पटवून दिलंय की नाही आपल्या आंतरिक ह्याच्याकडे आपण कसं ओढायचं हो जायचं हो. सत्य धर्माकडे. ऍक्च्युली काल मुलांची सुरुवात पण पहिल्यांदा तीच झाली की माझ्या आयुष्यातली मी त्यांना स्टोरी सांगितली आणि मग मला कसं दुःख आलं, मी कशी विपश्यना केली आणि मग मला काय सुख गवसलं की जे कित्येक गाड्या देत नाहीत, घरं देत नाहीत, हीच वाक्य आहेत माझी कालची पहिल्या सुरुवातीचीच. मी ती क्लिप पण टाकते. आणि खूप छान वाटलं की अरे हेही पुस्तक आपल्याला हेच दाखवतंय की आपण खूप योग्य करत आहोत. आपल्या साधकांना खूप वेगळ्या पद्धतीने त्याच मार्गावरून नेत आहोत आणि किती उच्च दर्जाचं शिक्षण आपण इथे चालवलं आहे. आणि मग कुठंतरी वाटलं की ही पुस्तकं जेव्हा वाचली ना तुम्ही म्हणताय त्यावेळेला कळलेही नसतील अर्थ, पण ते भिनलेच जरूर, हम्म. आपसात जरूर झालेले आहेत, आचरणात जरूर आलेले आहेत. तर खूप छान वाटलं. आता जे जुने साधक आहेत त्यांनाही वाटत असेल की बरोबर अभिमान जागृत झाला असेल त्यांना की तेही जे करतायत ते योग्यच करतायत आणि योग्य आहेत म्हणूनच या मार्गाने ते चाललेले आहेत. तर खूप खूप तुमचे धन्यवाद. तुम्ही अजून तुमच्या आईने जे सांगताय त्यामुळे जास्त अजून मनात ठसतंय आणि छान ते अर्थ कळतायत. आता जरी अवघड पुस्तक आहे खूप, तर हे एक चॅलेंजच असतं. अशा विषय पण अवघड आहे आणि त्यांनी लिहिलंय ते एकदम मार्मिक पद्धतीने लिहिलेलं आहे खूप आणि मार्मिक आहे, खूप छान मार्मिक. एक्सप्लेन करतायत त्यामुळे ते बाकीच्याही नवीन लोकांपर्यंत ते पोहोचतंय छान. आणि जरूर पुस्तक घ्या आणि वाचा असंच मला म्हणायचं आहे. कारण प्रत्येक वाक्य न वाक्य आपल्या मनावर सतत हे जर ठसवलं ना तर कुठं आपण पाथच आपला सोडणार नाही. कारण आयुष्याचा रस्ता चालताना ना धरसोड फार होते. ह्याच्यात त्यांनी दिलीत ती वाक्य की आपण जातो इकडे पळतो तिकडे पळतो आपण टिकून राहत नाही. तर ते आपल्याला सतत घंटा देईल की नाही हाच पाथ योग्य, हेच बरोबर आहे, करतोय तेच छान आहे. तर जरूर मला असं वाटतं की तुम्ही सुरुवात केलीच आहे तर प्रत्येकाने पुन्हा उजळणी करावी त्याची. कारण रेकॉर्डिंग आपल्याला सगळं देता येत नाही कॉपीराईटच्या खाली. हो. कालचं मी परत ऐकलं, मी तुम्हाला सांगते कालचं मी परत ऐकलं आणि मग ते कट केलं कारण म्हटलं धार्मिक ह्याच्यावर आपल्याला काही नको पडायला. जरी पुस्तकासाठी ते योग्यच होतं बोलणं, सांगणं आणि चर्चाही करणं योग्यच होतं, तरी ते एक दोन्ही गोष्टी आहेत, आपल्याला कॉपीराईट पण आहे आणि हे आहे. तर खूप तुमचे धन्यवाद. उद्याचं पण अजून सुंदर आहे, मी 2 दिवसाचं वाचून ठेवलं की उद्याचं पण इतकं सुंदर आहे की ते सांगते तुम्हाला, खरंच छान आहे. बोला आता, कोणाला काही बोलायचंय का? बोलू शकता, विचारू शकता. हा. लोक तुम्ही उशिरा जॉईन होताय, खूप वाईट वाटतं माहिती का. हो खूप हो, खरंच आहे. 25 ते एक लोक, मला सांगायचं होतं चोवीस की चोवीस जेव्हा सुरुवात 25 होते तेव्हा त्यांनी 11-12 जणच नाही होते. हो असं पुस्तक की तुम्ही कधी या आणि हे करा. नका असं करू, खरंच नका नाही, असं नका करू. करू, खरंच आहे. कारण की आणि तुम्हाला आता त्याचं कनेक्शन कळणार नाहीये. अर्थ नाहीये त्याला माहिती का. वेळेत या, अतिशय अनमोल मोती आहेत एक एक शब्द माहिती का. कुठं मिळणार नाही तुम्हाला. लोक सगळं बाहेर सगळा भुलभुलैया आहे, हे मिळणार नाहीये. इतकं सुंदर आहे. आणि यात इतकं क्लिष्ट पुस्तक आहे की ह्याचं कोणी विश्लेषण करण्याचं डेअरिंग पण करणं फार विश्लेषण कमी लोक पण करतील. करणारे नाहीये, पुस्तक तुम्हाला समजणार तसंही नाहीये मी सांगते. आणि हो. हे तर कोणीही तुम्हाला देणार सुद्धा नाही. बाहेर खरंच. इतक्या हे वेगळ्या पद्धतीने सगळं चाललंय ना. आणि ह्याचा जो बोला. म्हणजे त्याचा जो कव्हर आहे ते इतकं साधं, म्हणजे दिसताना इतकं साधं वाटतं की ते कव्हर बघूनही कोणी विकत घेईल का नाही, असं जे अननोन माणूस ज्याला काहीच माहित नाहीये ते पण पटकन उचलणार का लोकांना वाटतं. त्याला मला आतून वाईट जे वाटतं मी कनेक्शन आहे. रेकॉर्डिंग, सुजाता मॅडम थोडं रेकॉर्डिंग बंद करावं. मी सांगते तुम्ही आता म्हटलंय ना हे पुस्तक घेणारही नाहीये.